प्रशांतने उल्लेख केला तर डुएल कॉमेंट्रीची सुरुवात तर 3 कॉमेंट्रीची सुरुवात पण नारंगीने केली होती. त्याच्यामुळे मागच्या वर्षी आपण 4 कॉमेंट्रेटर एकाच वेळेला बसले होते. आताही पाहणार होतं कारण गेले 3 दिवस भारतराव यांनी आवाज आपला या स्पर्धेसाठी दिला. झहीरभाई नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडामध्ये स्पर्धेला त्यांचा आवाज आपण ऐकतात आणि आजचा दिवस ज्यांचा आहे आणि उल्लेख झाला होता की त्यांनी भारत राऊतने साथ दिली आणि झहीरभाईने साथ दिली कारण आज 7-2 वाला दिन आहे. 7-2 वाला दिन आहे. 7 फेब्रुवारीचा दिवस आहे. 7-2 आणि भारत तुमची साथ देण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये कैलास पाटील पुन्हा एकदा येतील. धन्यवाद तुकारामजी. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय आणि मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा जो सन्मान या ठिकाणी आमचा केला त्याबद्दल. मॅच थांबवायची आहे. चला चालू करा, सुरू करा मॅच. कारण हे प्रेम आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ म्हणजेच खऱ्या अर्थानं ज्याने हे मला प्लॅटफॉर्म दिलं एक स्वप्न होतं. कारण सुरुवातीला कैलास नक्कीच एक माहिती तुमच्यापर्यंत पोचवेल मी. पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. स्ट्राईक एंडला आपण पाहत त्या ठिकाणी मिस्टर अमीर दाफेदार या खेळाडूला पाहतोय. अनेक व्यावसायिक संघांच्या माध्यमातून आपण ते क्रिकेट अमित दाफेदार यांचं पाहिलं आहे आणि तोच एक नामवंत खेळाडू आपण स्ट्राईक एंडला पाहत आहेत. आणि काय म्हटलं मग अशीच जो खास करून आपण आवाज ऐकला होता तुकारामजी मांगेला साहेबांना त्यांनी देखील म्हटलं होतं की हे मीरा बायंदरचा क्रिकेट आहे. स्विच हिटचा फटका इनफील्डच्या वरून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू वेगानं फरार 4 धावांसाठी चौकार. चौकार पाहायला भेटला. मी म्हणेन तो पहिला चौकार आणि चौकाराने बघितलं खातं उघडलं गेलं संघाचं. आमिर 2 चेंडूमध्ये 4 धावा. रिव्हर्सचा फटका स्विचचा तो फटका आणि त्या कारणास्तव तो चौकार आपल्याला पाहायला भेटला. रायनल ब्लॉक होलचा चेंडू होता ऑन साइडला खोदून काढलाय. फलंदाजाने सिंगल आले. रायनल तर बघितलं आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने घेतला. 3 गडी सुद्धा फार महत्वाचे होते रायनल यांचे आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तुकाराम मंगेला. इथून जर आपण पाहिलं तर कैलास थोडाफार बदल केलाय. कारण मागच्या मॅचचा आपण विचार केला तर जवळपास 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी रायनल 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी रायनल इथूर यांचा वापर केला होता. यावेळेस मीरा रोड टीमच्या अगेन्स्ट एक वेगळी प्लॅनिंग आहे. वेगळ्या प्लॅनिंगनुसार या ठिकाणी उत्तमचा संघ खेळतोय. डेड ऑन स्पोर्टचा चेंडू अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला. या चेंडूला मात्र डिफेन्स करावं लागेल. उबेद खान आहे ना सिंगल या ठिकाणी मिळेल. दोन्ही टीमनं प्लॅनिंग केलं असेल. महत्वपूर्ण मॅच आहे. एका साईडला आपण पाहतोय उत्तमचा संघ नितीन 11चा संघ पाहतोय आणि एका साईडला आपण रॉयल स्टनर मीरा रोडचा संघ पाहतोय. मीरा भाईंदरचं अव्वल क्रिकेट यावेळेस तुम्हाला नक्कीच या नारंगीच्या मैदानावर पाहायला मिळते. यावेळेस ऑफ साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह केलं गेलं. चेंडूला मागे फिल्डर आहे. इथून देखील फक्त 1 मिळेल. धावा संख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 7. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहे धापलकावरती 7. चांगला स्टार्ट आहे. एक रिव्हर्सिव्हचा चौकार देखील आपण पाहिला आहे आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल उबेद खान अर्थात मुन्ना. ब्लॉक होलचा चेंडू गडीबाद. व्हाट अ डिलिव्हरी. दिस इज मिस अँड विकेट इज हिट हिअर. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. उत्तर विकेट आता आपण पाहिलं आणि जसं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं रायनल इत्तूरला सुरुवातीला जर पाहिलं तर धावा गेल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करून देणारा स्पेल रायनल इत्तूरचा आपण पाहिला होता. त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जे डावपेचा नाही यायचं होतं ते नाही येत आलं. लाईन मिस केली. सन्मानजनक तुम्ही खेळला पण ज्या चेंडूच्या लाईनला तुम्ही मिस केला बघा. फटका नाही केला
सरळ यायचं होतं पण लाईन मिस केली. बॅटची फेस थोडीशी जी वाकडी झाली त्याच्यामध्ये चेंडू मिस केला आणि बिग विकेट, मोठा विकेट प्राप्त केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावायत दापालकोणी 7 भारत आमच्या जोडीने आहेत, कैलास देखील आमच्या जोडीने आहेत. आता सनलाईटवरनं फ्लडलाईटमध्ये आपण आल्यात. सकाळच्या वेळेला आपण 60 पाहिल्या, 50, 56, 59 पाहिल्या. पण आता हे नाईट क्रिकेट आहे आणि त्याच्यामध्ये 6 षटकामध्ये किमान 50 धावांची वेस पहिला ओलांडणं गरजेचं आहे. नक्कीच तुकारामजी 50 धावेची रेष ओलांडणं गरजेचं आहे. मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट उबेर खान म्हणजेच मुन्ना यावेळेस डगआउटच्या दिशेनं मात्र परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. या ठिकाणी अमित मॅकमेलन गोवेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बघितला, वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावांवर होतोय. अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाईल 8 या धावसंख्येवरती. मॅकमेलन गोवेन फार मोठा अनुभव आहे या मैदानाचा. बराच काळ या क्रिकेटरने बघितला, या मैदानात दिलेला आहे आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला अनुभव भरपूर आहे, पण आता त्या अनुभवाचा वापर तुम्हाला या मैदानावरती करायचा आहे. इथे जर वापर केला तर तुम्ही सक्सेस नक्कीच होणार आहात. आकोटाप्याचा चेंडू होता ऑन द टोस, अप्पर कट खेळलाय पॉईंटच्या डोक्यावर. चेंडू चाल बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय आमिर दाफेदार. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो. 2 आकडी धावसंख्या पूर्ण झाल्यात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले. 1-0 10 एक गडी बाद 10 धावा. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर खारबावचा संघ इथे पुढे आलेला आहे. मात्र या 2 संघामध्ये कोणता संघ पुढे येईल याच्यावरती देखील चर्चा आहे या ठिकाणी. बघायचं आहे एका बाजूला आमिर 5 for 8 म्हणजे 5 चेंडूचा सामना केला, 8 धावा त्याच्या नावावरती आहे. दीपेनला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. 10 इज द स्कोर ऑफ मीरा रोड. फुटवर्क थोडंसं कमी होतं, फक्त फ्लिक करायचं होतं चेंडूला, मात्र पट्ट्यात येत नाही चेंडू आणि बघितलं मिस होतोय चेंडू. भारत राऊत चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता आणि तुम्ही रिप्ले पाहू शकाल. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. आउटसाइड लेग स्टंप म्हणजे लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला गेला. धावसंख्या आपण पाहतोय 10. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट बॉल होता यावेळेस. फुल खेळायचं होतं बॅटची एज आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक मोठा धक्का दिला जातोय रॉयल स्टनर मीरा रोड या टीमला. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर आमिर दाफेदार. बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. रिप्ले पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट बॉल होता आणि फ्लाईट खेळायचं होतं खऱ्या अर्थानं आणि त्या ठिकाणी बॅटची मात्र एज ही लागली गेली आणि कदाचित तो चेंडू मिडल झाला असता तर नक्कीच एका मोठ्या फटकामध्ये तुकारामजी तो कन्वर्ट होऊ शकला असता. जसं आपण पोझिशन पाहिली तर मागचा फटका त्यांनी अप्पर कट केला होता. आता थोडंसं ऑन साईडला खेळला गेले. टॉप ऑफ द बॉल जाऊन मागचा चेंडू त्यांनी चांगला केला होता. हा फटका खेळताना जो आपला जो भार आहे तो व्यवस्थित आला नाही आहे, पाठीमागे जितका आला नाही आहे, टॉप एज लागला आणि नेहमी चेंडू टॉप एजला लागला का टॉपला जातो, वर जातो आणि शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये हा झेल टिपला गेलाय. शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्र देखील मी कौतुक करेन. त्याचं कारण एक आहे की बघितलं आपण अटेन्शन बिलकुल बरोबर होतं, बघितलं आपण आयसाईट बिलकुल बरोबर होते आणि बरोबर बघितलं आपण त्या पोझिशनमध्ये क्विकमध्ये होता. भारत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला होता चेंडूला. चांगला चेंडू. खोलवर टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू कैलास प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. शॉर्ट बॉल देखील पाहिला आपण, थोडासा टर्न देखील पाहिला, ब्लॉकर डिलिव्हरीज देखील आपण पाहिला. तर प्रत्येक चेंडू मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅकमिलन गोविंद या खेळाडूंनी बघितलं. विजय जाधव आणि कंपनी जेव्हा बघितलं आपण जोडीला क्रिकेट सुद्धा या मैदानावर खेळलेलं आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या संघाच्या माध्यमातून क्रिकेटला खेळलाय. आज स्वतःच्या संघाच्या माध्यमातून क्रिकेटला खेळतोय. बराचसा अनुभव आहे मी म्हणे मॅकमिलन गोविंद आणि तो अनुभव 50 लावतो या मैदानावरती. 5वा चेंडू घेऊन येणार आहे समोरच्या एंड कडनं. फ्लड लाईट्स मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बघितला आपण थर्ड बॅनच्या बघितलं आपण तर डोक्यावरून बघितलं तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितलं आपण डीप मध्ये चेंडू गॅदर केला जातोय आणि धावसंख्या बघितलं पुढे सरकली जाते. या ठिकाणी धावांची गती हळूहळू पुढे सरकली जाते. 13 इज द स्कोर हिअर.
13 धावा धावफलकावरती आहेत. मागचा चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर, पॉईंटच्या डोक्यावरनं त्या चेंडूला खेळायचं होतं, बीट केलं गेलं होतं. आता काय केलंय, ज्यावेळेला आमिर बाद झाल्यात, मुन्ना बाद झाल्यात, मग कोणीतरी जबाबदारी घ्यायची आहे, कोणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. दीपेन आणि कुणाल या जोडीला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. योग्य ते विश्लेषण तुकारामजी. एखाद्या खेळाडूला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे, तो देखील मीरा भाईंदरचा संघ आहे आणि नक्कीच आमना सामना या दोन्ही संघांचा नक्कीच झाला असेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं निघून गेला होता, सिंगल या ठिकाणी मिळेल. हा देखील चेंडू आपण कैलास पाहिला तर हा देखील चेंडू खोलव्या टप्प्याचा हाताळला गेला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 2-14. 2 षटकांचा खेळ संपलाय. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय, कारण सुरुवात तितकी चांगली नाहीये. जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला याच गतीने गेले तर 42, 8च्या सरसने गेले तर 46 आणि 10च्या सरसने गेलं तर 54. आता ही 46 आणि 54 मधली धावसंख्या आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 धक्के दिले आहेत. 7च्या सरसने धावा आता जमवल्यात 14, पण 7 पुरेशी नाही आहेत. या 7च्या पुढे जाऊन किमान 9 आणि शक्य झालं तर 10च्या सरसने धावा करायच्या आहेत. नक्कीच या ठिकाणी बघितलं आपण प्रयत्न करतायत फलंदाज, प्रयत्न करतायत गोलंदाज. दोन्ही संघ तुल्यमान संघ आहेत. दोन्ही संघ बघितलं आजूबाजूचे संघ आहेत, कारण दोन्ही संघातलं बघितलं आपण मीरा भाईंदरचे ते संघ आहेत. दोन्ही संघांना डावपेच माहिती आहेत, दोन्ही संघांना बघितलं प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहेत आणि त्याच पद्धतीने हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने बघितलं आपण दीपेन 3 वरती खेळतोय, कुणाल 1 वरती खेळतोय. 14 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स हिअर. योग्य ते विश्लेषण कैलासजी, कारण मी हेच उल्लेख केला होता की हे दोन्ही संघ आहेत मीरा भाईंदर. त्यामुळे आपले जे साथी समालोचक आहेत तुकारामजी मांगेला सर, त्यांनी म्हटलं ना की नारंगीचं मैदान, नारंगीची स्पर्धा, NCC कप 2025. मात्र या नारंगीच्या मैदानावर, नारंगीच्या स्पर्धेमध्ये या अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मीरा भाईंदरचं टॅलेंट पाहायला मिळेल. गुणवत्ता जसं चांगला उल्लेख तुम्ही केला की एक आता बिग बॅश जो पार पडला होता मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये, तिथे सुद्धा बरंचसं टॅलेंट या मीरा भाईंदरच्या खेळाडूंचं दिसून आलं होतं. आणि आता ही स्पर्धा आहे, तिथे नक्कीच टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न, गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. फक्त काय होणार आहे, त्या गुणवत्तेला तुमच्या परफॉर्मन्सची जोड द्यावी लागणार आहे. तुमच्याकडे टॅलेंट आहे, पण तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागणार आहे, परफॉर्म करावा लागणार आहे. तो परफॉर्म केला तर तुम्ही ज्या टॉप 4मध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात ना या स्पर्धेचं, त्या टॉप 4मध्ये जाताना दुसरा संघ कदाचित तुम्ही होऊ शकाल. नक्कीच सुबह से लेकर शाम तक और शाम से लेकर रात तक अभी भी ये क्रिकेट यहाँ पर इस मैदान पर चलता हुआ, बहुत ही बढ़िया क्रिकेट है. क्या आयोजन है, क्या नियोजन है, अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे म्हणायचं गेलं तर ही रात्र वैरायची आहे कैलासजी. धावा संख्या 14 आहे. फ्लड लाईटची आपण ही मॅच पाहतोय, फ्लड लाईटचा आपण हा सामना पाहतोय. आणि स्पर्धा जशी आहे म्हणजे प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी, मग खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, आपल्यासारखे समालोचक असतील, नेहमीच पसंतीस पडलेली ही स्पर्धा आहे. नक्कीच तुकारामजी. आणि या मैदानावर समालोचन करताना फक्त क्रिकेटचं समालोचन देखील केलं जात नाहीये, तर इथून भरपूर काहीतरी शिकण्यासाठी देखील मिळतं. त्याच्यामुळे नक्कीच या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा असू द्या किंवा गणपत बाबूराव चषक असू द्या, या स्पर्धेमध्ये देखील समालोचन करायला खूप आवडतं. इथे नारंगीच्या मैदानात कुठलीही स्पर्धा असू द्या तुकारामजी, एक प्लॅटफॉर्म आहे बघा. प्रत्येकाला आपला प्लॅटफॉर्मवरती जसा खेळ दाखवायचा एक मोठं व्यासपीठ असतं, खेळाडूंना असतं, कॉमेंटेटरला असतं, स्कोररला असतं आणि DBN सुद्धा तिथूनच आलं होतं. जसं आपण कॉमेंटेटरचा उल्लेख करता, DBNचा प्रवास देखील याच नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या साथीनं सुरू झाला होता. प्रतीक के लिए ये गेंद थी बहुत ही ठीक, कारण बघितलं फक्त एकच धाव देतोय या चेंडूवरती. एकदम ठीक असा चेंडू पाहायला मिळतोय, फक्त कट करतो त्या चेंडूला. धावांची गती पुढे सरकली जाईल. 15 या धावसंख्या. सिंगलला डबलमध्ये, डबलला सिंगलमध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय तुकार मागेला. नक्की मी तुमच्या दिशेने येताना तेच सांगेल की जसं आपण बॅट्समॅनची चर्चा करतोय, जोडी जमायला हवी, त्याच पद्धतीनं टीम नितीन योद्धा उत्तम कंट्रोल चांगलं केलंय. आतापर्यंत चांगला नियंत्रण ठेवलेलं आहे. आता या कंट्रोलवरनं हात नाही सोडायचा आहे. दबाव तुम्ही निर्माण केला आहे, तो दबाव तुम्हाला कायम ठेवायचा आहे. नक्कीच. आणि तो दबाव जर शेवटच्या षटकापर्यंत जर मेंटेन ठेवला, कायम ठेवला, तर नक्कीच स्कोरबोर्ड थोडाफार कमी पाहायला मिळेल. मात्र इथून रॉयल स्टर्नर मीरा रोड टीमचा देखील एक वेगळा उद्दिष्ट असेल. इथून 50 धावा देखील खूप महत्त्वपूर्ण असू शकतील.
स्टेट बॅट खेळायचं होतं, सरळ बॅटनं खेळायचं होतं, बॅटच्या टॉप एज आणि यावेळेस देखील आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होतो त्या ठिकाणी. मिस्टर कुणाल बॅक टू द पॅव्हलियन, आउट. ही सोरीची परीक्षा आहे. कुणाल परततोय, एक धाव त्याने आपल्या टीमसाठी दिली आणि बाद होत असताना जर आपण पाहिलं तर रायनल इतूरच्या या गोलंदाजीवरती पहिलं षटक आपण पाहिलं होतं आणि त्याच्यामुळे प्रतीकनं येऊन पुन्हा तो दबाव कायम ठेवला. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता पण थोडा पुढचा पाय जो लांब गेला, पुढचा पाय जर आपण पाहिलं थोडासा लांब गेला. चेंडूपासून तुम्ही ड्राईव्ह करता बघा, पुढचा पाय बघा तो लेग स्टंपच्या बाहेर गेलाय, त्याच्यामुळे चेंडूपासून तुम्ही लांब गेला. तो पुढचा पाय जर चेंडूच्या रेषेत आला असता तो ड्राईव्ह होऊ शकला असता. तो ड्राईव्ह करताना थोडा पुढचा पाय जो स्क्वेअर ऑन झाला तो लेग स्टंपच्या बाहेर गेला, लांब राहिले, बॅटच्या बाहेरील कडा आणि पाठीमागे एक सुंदर असा झेल यष्टीरक्षकाने टिपला होता. अगदी बरोबर. फुटवर्क तुमचं फार महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटला खेळता त्यावेळेस तुमचं पदलालित्य, फ्रंट फूट बॅक फूट तुमचं व्यवस्थित असायला हवं आणि योग्य ते विश्लेषण तुकाराम मंगले यांच्याकडनं पाहायला मिळतंय. 15 वरती 3 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. दीपेन 4 वरती आणि नुकताच फलंदाज कुणाल बाद झालाय, त्याच्या जागेवरती यश आलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडूला कट केलं जात आहे. काय गोलंदाजी होत आहे, अप्रतिम गोलंदाजी. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला प्रतीक गरे या खेळाडूला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवर. आणि जो दबदबा आतापर्यंत खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजांचा दबदबा पाहिलाय तो म्हणजेच नितीन 11 या टीम कडून. दीपेन ऑन साईडला आउट करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बघितला चेंडू बॅटवरती थोडासा उशीर आला आणि त्या कारणाचं बघितलं आपण टायमिंग साधलं गेलं नाही. सिंगल आले या ठिकाणी, एकच धाव मिळते. एक की बिना कुछ नाही यहाँ पर. काय फिल्डिंग होती आणि काय थ्रो होता. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल 17 या धावसंख्येवरती. बघितलं आपण कासवाच्या रीतीने बघितला हळू हा सामना पाहायला मिळतोय, परंतु कितपर्यंत पोहोचेल तेही पाहणार आपण. थोडी प्रगती करत चला, थोडा स्कोरबोर्डला चालवत ठेवणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्राईक एंडला यश, पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होईल. स्ट्राईक एंडला यश ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, कट केला चेंडूला, कट प्रोडक्शन आहे. डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत. एक धावारी धावफलक जाऊन पोहोचेल तो. 18 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. तुम्ही जसं उल्लेख केला कासवाच्या गतीनं थोडी का नवीना प्रगती करत चला. खूप ससे आडवे येतील, फक्त त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. धावा आहेत धावफलकावरती 2.5, आपण 2.5 वर स्कोर 18. नक्कीच स्टोरी ऑफ हेअर अँड टॉटाईसची आठवण बघितलं आपण तुकारामने केले. दीपेन 5 वरती खेळतोय. लॉक करण्याचा प्रयत्न इन दी एअर, इट विल बी कॉट अँड यस इज गॉन देअर. परतावं लागेल फलंदाजाला. पुन्हा एकदा मिरावडे संघाला एक मोठा आदरा बसतोय. एक गाणं घेऊया, एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा उत्तर वर्सेस मिरावड या सामन्याकडे येऊया. डीजे त्यामधून रिप्ले आपण पाहू शकाल. मात्र दीपेन 5 चेंडू 5 धावा, जास्त वेळ हा देखील खेळाडू मात्र खेळपट्टीवर उभा राहू शकला नाहीये. वारंवार चर्चा तीच होती की एखादी जोडी जमणं गरजेचं. यावेळेस पहा हा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये होता, मात्र उंची जास्त घेतली होती आणि डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये सेफ हँड फिल्डर मॅकमिलन गोविंद चुकी नक्कीच मुळीच होणार नाहीये. आणखीन एक सफलता प्राप्त केली गेली. विकेट पडल्या गेल्या त्या तब्बल 4 धावा आपण फलकावर पाहतो त्या ठिकाणी 18. आणि मागचा चेंडू जर आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न कुठे होता, मिड विकेटला. बॅटची फेस जी बंद झाली, मिड विकेटला खेळायचा. झेल कुठे झाला, लॉंग ऑनला. याचा अर्थ ती बल्ले का मुंह जो जल्दी बंद हुआ था ना, त्याचा फटका बसलाय. बॅटची फेस ती लवकर बंद झाली, त्याच्यामुळे एजवरती त्या कडेवरती चेंडू लागला आणि एक चांगला असा झेल टिपलाय तो मॅकमिलननं. 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत त्या धावफलकावरती 18. आणि या मागच्या 2 दिवसामध्ये पण एक पाहिलंय, फ्लड लाईट्समध्ये ज्यावेळेला क्रिकेट जातं ना त्यावेळेला ते 60चं क्रिकेट नाही राहत, 70चं नाही राहत, ते 40-45चं क्रिकेट राहतं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय 43चे 2 सामने काल आपण पाहिले होते. नक्कीच तुकारामजी. आणि आज सकाळपासून देखील आपण एक वेगळा क्रिकेट या ठिकाणी पाहिलाय. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये आपण कमी धावा पाहिल्या, त्यानंतर शेवटच्या 3 षटकांमध्ये बऱ्याचदा अनेक संघांना तो संघर्ष केलाय, तो प्रयत्न केला आणि मोठी धावसंख्या उभारलाय कैलासजी. इथून 3 षटकं संपलेत. या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये काय मॅच चेंज होईल का, सामना चेंज होईल का? फटका चांगला आहे.
ऑन साईडला फटका खेळला गेला होता. वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल या ठिकाणी मिळेल 1 धाव. इथून येणारे 18 चेंडू म्हणजे इथून येणारे 17 चेंडू कैलाजी, येणाऱ्या 17 चेंडूमध्ये मॅक्झिमम 30च्या पलीकडे 30 किंवा 35 किंवा 40 ही धावसंख्या जर स्कोर बोर्ड आली तर नक्कीच एक समाधानकारक स्कोर रॉयल स्टर्न मिरारोड संघ धाव फलकावर उभारेल. 40 ते 45 धावा देखील एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. परंतु तसं घडायला हवं. दॅट विल बी अ बिग मॅच. जसं तसं जर घडलं तर दॅट विल बी अ बिग मॅच. मात्र तसं घडायला हवं. 19 वरती 4 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 3.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला काय. मेघराज यांना अजूनपर्यंत खातं उघडं. यश 3 वरती खेळतोय. मॅकमिलन गोविंद यांचा हा पुढचा चेंडू असणार आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, गडीबात एक सोपाच असेल आणि परतावा लागेल फलंदाजाला. ना तो कायम राहिलाय. म्हणजे रॉयल स्टर्नर मेरा रोड संघ जो कुठेतरी वाटते की थोडासा धावफलक घ्यायला हवा. मेहराजने देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला एक आरामात असा झेल टिपला गेला. बघा हा चेंडू होता आखूड टप्प्याचा चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत गेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी हा आरामातरित्या झेल टिपला केलाय. म्हणून आपण उल्लेख काय करतोय ज्यावेळेला दिवसाचं क्रिकेट रात्रीचं क्रिकेट थोडासा फरक असतो आणि तो फरक तुम्हाला लवकर ॲडजस्टमेंट करायचं आहे. थोडंसं आपल्याला लवकर ॲडजस्टमेंट जर केलं तर याही परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळता येईल. पण आता काय झालंय अर्धा संघ गेलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच तुकारामजी फ्लड लाईटतील आपण ही मॅच पाहतोय तिथून नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की कुठेतरी सूझबूझ का क्रिकेट कुठेतरी नक्कीच विचारपूर्वक खेळ मात्र करावा लागेल. अमीर येतोय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज आहे त्या ठिकाणी. गोलंदाजी ट्रॅकवर मॅकमिलन गोविंद या गोलंदाजाला आपण पाहतायत. चांगला चेंडू आहे. फक्त डिफेन्स केलं गेलं. सिंगल थोडासा रिक्स होती मात्र ती रिक्स घेतली होती अमीरनं. एक तर पूर्ण झाला डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला गेला होता मात्र बॅकअप आहे. फक्त इथे सिंगल मिळेल इथे. आणि जवळजवळ विचार केला पण या इनिंगचा जरा कैलाजी या पूर्ण इनिंगचा विचार केला तर पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर हा संपूर्ण जो हा खेळ आहे तब्बल धावा आपण पाहतोय 20 धावा. या संपूर्ण 20 धावा सिंगल 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 फक्त दुहेरी धाव एकदा आली होती. यश आणि अमीरला त्या सिंगलचं मोल माहिती आहे आणि ज्यावेळेस चेसिंग करेल ना समोरचा संघ त्यावेळेस त्या सिंगलचं महत्व तुम्हाला कळेल यात काही शंका नाही. भारत राऊत का म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सिंगल धावेला लाईफलाईन खरोखरच ती लाईफलाईन आहे. आणि या ठिकाणी कुठेतरी जो प्रत्येक चेंडूवर स्कोरबोर्ड हलता राहतोय. स्ट्राईक रुटीन होण्याचं काम प्रत्येक चेंडूवर होत आहे हे महत्वाचं आहे. इथे देखील सिंगल मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 21 धावा. एका साईडला आपण रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला पाहतोय तर एका साईडला आपण पाहतोय नितीन योद्धा उत्तनचा संघ. दूध और रोशनी से नाता हुआ ऐतिहासिक मैदान और उस मैदान पर यहाँ पर मीरा रोड वर्सेस उत्तन के बीच में यहाँ पर ये मुकाबला चलता हुआ. तर मीरा रोड वर्सेस उत्तन यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. 21 वरती 5 मीरा रोड. पाठीमागे सरकले होते. फाईन खेळायचं होतं. अगोदर फिरले होते मात्र सिंगल आले या ठिकाणी. एकच धाव. एक धाव फार महत्वपूर्ण है. रन है तो सोना है यहाँ पर. एक रन यहाँ पर सोने के बराबर है यहाँ पर. बिल्कुल भारत राऊत. नक्कीच इथे मात्र रॉंग एंडला थ्रो. मी तर म्हणेल कैलाची रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. धावा संख्या 22. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आहे. कारण ज्याप्रमाणे चेंडू मागे निघून आल्यानंतर मात्र जो थ्रो जो आहे तो नॉन स्ट्राईक एंडला केला गेला तो कुठेतरी चुकीचा पाहायला मिळाला. इथून जर रिप्ले पाहू शकाल कैलाजी आपण कशा प्रकारे तो चेंडू थ्रो केला गेला. यावेळेस हुकचा फटका खेळायचा होता. बॅटच्या टोला चेंडू लागतो. चेंडू मागे गेला होता. इथून जर स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. गोलंदाज पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. मागे फिल्डर नाहीये. प्रयत्न करतोय चेंडूला अडवण्यासाठी. शॉर्ट लेगचा फिल्डर मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ना तर प्रथमेश ठाकरे यांची आठवण येईल. 2022-2023 च्या क्रिकेटची आठवण येईल कारण बरेचसे फटके मागे देखील खेळले होते आणि त्याच फटक्याची थोडीशी आठवण होते.
बघितलं आपण वन बाउन्सच्या रूपाने तो चौकार पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समॅन हिअर. अमीर या ठिकाणी पुढे सरकतोय. यश देखील बघितलं आपण 8 वरती खेळतोय. दोन्ही संघ मीरा भाईंदरचे संघ आहेत. दोन्ही संघातले खेळाडू बघितलं चांगले मित्र देखील आहेत आणि बघितलं आपण चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. भारत राऊत 26 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आणि कैलासजी, मी हे देखील म्हटलं होतं की सकाळपासून आज काय चित्र पाहिलंय. सुरुवातीचे 3 षटकं वेगळं क्रिकेट पाहिलंय, शेवटच्या 3 षटकांमध्ये आपण वेगळं क्रिकेट पाहिलंय. इथे देखील सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये नक्कीच थोडाफार धावफळक मंदावला होता. तुकारामजी, थोडाफार धावफळक मंदावला होता रॉयल स्टार मीरा रोड या टीमचा. त्यानंतर चौथं षटक आल्यानंतर कुठेतरी मात्र हा वेग पकडला जातोय. इथे बघू शकता आपण जवळपास जर 8.50च्या सरासरी खेळत राहिलात तर जवळपास 39, 6.50च्या 8च्या सरासरीने खेळत राहिलात तर 42 आणि 10चा वेग इकडे जर पकडला तर 48च्या घरापर्यंत पोहोचू शकाल. 42 आणि 48 त्याच्यामध्ये हा स्कोरबोर्ड कदाचित चालणार आहे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या कडे लागला. चेंडू चालत मॅनेजर मध्ये बेकाळे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. आहेत परंतु क्रिकेट बघा 2 जे चौकार आलेत ना त्या चौकाराने थोडासा रंग वाढलाय. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 30 या धावसंख्येवरती. 30 इज द स्कोर फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स हिअर. आमिर 5 वरती खेळतोय. यशला बघितलं 8 वरती खेळतोय. रायनलला बघितलं गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रायनल यांचे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5व्या षटकातील काय सामना सुरू आहे. थरारक असा सामना आहे. किती महत्वाचा सामना आहे उत्तमसाठी, किती मिरावटसाठी हा महत्वाचा सामना आहे ते माहिती आहे. हा सामना रविवारपर्यंत त्यांना घेऊन जाईल इतका शंका नाहीये. तुकार मंगेला नक्कीच रविवारी यायचं आहे खेळण्यासाठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला जवळपास लेटकटच्या माध्यमातून खेळलं गेलं. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, सिंगल मिळेल. 1 धाव या ठिकाणी देखील पूर्ण होते. चेअरअप डगआउट मधून देखील जे खेळाडू आहेत ते टाळ्या वाजवत आहेत. इथून आपल्या खेळाडूंचा होप्स वाढवण्याचा प्रयत्न डगआउट मधून देखील केला जातोय. कैलास, नक्कीच जसं एखादा झोपला माणूस असेल त्याला आवाज द्यावा लागतो. आवाज ऐसे दो की सोए को होश आ जाए और ताली ऐसे बजावनो की खेलने वाले को जोश आ जाए. म्हणून त्या टाळ्यांचा आवाज आलाय. टाळ्यांचा आवाज तो जोश देण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी. आता एका डगआउट मधनं आलाय मीरा रोडच्या डगआउट मधनं. आता बघूया उत्तनच्या डगआउट मधनं तो टाळ्यांचा आवाज येतोय का. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वायर काय केला. चेंडू चालला बा कव्हरच्या दिशेने सुपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाब्याने धावफल कव्हर जाऊन पोहोचेल ते 32 धावा धावफल कव्हर. 9 चेंडूचा कॅच शिल्लक राहिला इनिंग मधला. 9 मध्ये 10 बनतील, 9 मध्ये 15 बनतील की 9 मध्ये फक्त 9 बनतील. बघितलं आपण तुकाराम मंगेला मोठ्या फटक्यांचा उपयोग करत नाहीये मिरावटचा संघ. फक्त बघितलं आपण खालून जे स्ट्रोक आहेत ते खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. त्याचं कारण बघितलं आपण कदाचित त्या टार्गेट त्यांनी सेट केलं असेल की ह्या टार्गेट पर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल. 32 वरती 5. कैलासजी, आपला ज्यावेळेस जन्मदिवस साजरा होत होता त्यावेळेस जवळजवळ दोन्ही टीम चर्चा करत होती त्यावेळेस की किती टार्गेट असायला हवा. मीरारोड टीमने एक वेगळी प्लॅनिंग केली होती. टॉस झाला होता. टॉस जिंकल्यानंतर कुठला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती. चांगला चेंडू आहे पडल्यानंतर चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. मात्र ही जी टॉस उडवली गेली तुकारामजी, भले ही टॉस नितीन योद्धा उत्तम टीमने जिंकलाय, मात्र खऱ्या अर्थानं मीरा रोड टीमने जरी टॉस जिंकले असेल त्यांना देखील बॅटिंगच हवी होती. नाही, दोन्हीना मनासारखं झालं पण मॅच मनासारखा कुठे चाललाय. मॅच नाही ना, मन आहे. मन उधाणं वारायचं असं आहे. मन उधाणं वारायचं असं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तो 33 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला टार्गेट, बघा तुम्हाला टार्गेट सेट करायचं तर कुठल्या तरी गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागणार तर ते टार्गेट सेट होणार आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत धावफलकावरती 33. 4.5 षटकांचा खेळ. स्कोर 33. 33 धावा 5 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो कहते हैं जल तो है सोना उसे कभी भी मत खोना, रन तो है सोना उसे कभी भी मत खोना. म्हणजे एक धाव फार महत्वाची आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यश 9 वरती आणि अमीर 7 वरती खेळतोय. रायनल कट करण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत साऊंड आला होता. बघायचं थ्रो नॉन सेकंडला केला या ठिकाणी. मात्र बघता बघितला आपण धाव कंप्लीट झालंय का. यस
बघूया काय घडलंय मैदानावरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. पंचांनी सांगितले एक धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 34, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा चेंडू होता, बॅटच्या कडे लागला होता. झेल होतोय की काय असं वाटलं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला. थ्रो बॉलर एंडकडे इथे थ्रो आलाय. थ्रो थोडासा थोडासा लांब आला. यष्ट्यांपर्यंत पोहोचेपर्यंत वेळ गेला आणि त्या वेळेमध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहे त्या धावफलकावरती 34. 34 धावा आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. म्हणजे तुकारामजी तुम्ही म्हटलं होतं मगाशी की फ्लड लाईटचा खेळ आहे. आपण प्रकाश झोतात जवळपास सूर्याच्या लखलखीत प्रकाशातून मात्र प्रकाश झोतात आलोय. इथून 45 धावा देखील खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतील असा एक नक्कीच तुम्ही देखील उल्लेख केला होता. 34 झालेत. नक्कीच जसं आणि तुम्ही तर आता उद्यापासून 40+ क्रिकेट कव्हर करणार आहेत. त्याच्यामुळे या मैदानावरती 40+ चॅलेंजेबल असतील कदाचित अंडर फ्लड लाईट्स ते आपण पाहतोय. नक्कीच 45 धावा खूप चॅलेंजिंग असतील या मैदानावर. आणि थोडंसं जर आपण वातावरणाकडे लक्ष दिलं तुकाराम, थोडंसं दुर्घट वातावरण जाणवतं. इतकंही वातावरण क्लिअर नाही आहे. थोडंफार कुठेतरी दुःखद वातावरण जाणवत आहे या ठिकाणी. आणि जे फटके खेळले जात आहेत ते देखील जवळपास आउट ऑफ द रोप म्हणजे सिक्सर आतापर्यंत पाहिला नाही आपण. नाही, षटकार फार कमी व्हायला म्हणजे अंडर फ्लड लाईट्स काल कमी षटकार पाहिले. पण ते षटकाराची अपेक्षा आहे टीमला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या बाजूला नितीन योद्धा उत्तमचा संघ आहे ना, त्यांचा प्रयत्न आहे विदिन 40 40च्या आत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. नक्कीच 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न बघितला आपण उत्तम संघाचा आहे. मिरावडचा बघितला आपण 45च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साईडला काय स्ट्रोक खेळलाय मात्र बघितला आपण तर क्षेत्ररक्षक प्रयत्न देखील अतिशय छान पाहायला मिळतोय. जितका चांगला स्ट्रोक होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. जरी झेल सुटलेला असला तरी प्रयत्न छान. अप्रतिम प्रयत्न. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला जितका चांगला फटका होता तितकंच त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण. भलेही जेल सुटलाय पण हे महत्त्वपूर्ण होतं. बघा रिप्ले आपण बघू शकता. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन याला फॉलिंग स्वीप केलं होतं या चेंडूला. आणि या बरोबर लॉंग लेग रिझनमध्ये हा झेल. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, हाताला लागला, कांद्याला लागला, झेंडू सुटलाय. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 36. फॉलिंग स्लिप्स आणि अक्षरशः बॅटर देखील त्या ठिकाणी खेळपट्टीवर पडला गेला. आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक देखील अगदी बाउंड्री लाईन जवळ काय एफर्ट चांगला लागला गेलं होतं त्या ठिकाणी. कॅच मात्र होतं ड्रॉप. चांगला चेंडू आहे. MS स्टाईल मध्ये चेंडूला खेळत चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो डायरेक्ट हिट जर झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होतो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. मात्र रेफर केलाय. तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळतोय. स्ट्राईक पंच जो थ्रो केला गेला होता तुकारामजी जो डायरेक्ट हिट झाला होता नॉन स्ट्राईक एंडला त्याचा निर्णय पाहावा लागेल. आणि बऱ्याच वेळेला काय असतं डायरेक्ट हिट टेन्शनवाला असतो. डायरेक्ट हिट झाला ना तर टेन्शन वाढते, दगदग वाढते, धडधड वाढले आणि तीच धडधड सध्या ऐकू येते. ती धडधड ऐकू येते. आपण चर्चा करतोय आज या स्पर्धेच्या निमित्तानं जे 26वे वर्ष आहेत. आणि आज शेवटचा उद्या ओपन अप आहे. उद्या खुला गटाचे संघ जे मैदानावरती खेळत आहेत त्यांची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि थोडासा वेळ आहे तर त्या गोष्टीवरती देखील आपण चर्चा करूया. धडधड वाढलेली आहे. आणि तुकारामजी खरोखरच 25वा वर्ष न भूतो भविष्य. काय ते आयोजन नियोजन अप्रतिम आणि खास
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बघितला आपण क्लीन बॉल होतोय फलंदाज, फर्निचर बिघडला होतोय. डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. डीजे विषयी गोष्टी सुरू आहेत आणि खरोखरच गणपत बाबूराव चषक हे देखील विसरता कामा नाहीये. त्या स्पर्धेतून मात्र डीबीएनचा प्रवास आणि एक चांगला उल्लेख तुकारामजी तुम्ही केला की मेहनत, या मुलांनी जी मेहनत केली आहे, स्वतःच अस्तित्व स्थापन केलंय. अनेक युट्यूब वाहिन्या आहेत, लाईव्ह टेलिकास्ट करणारे अनेक युट्यूब वाहिन्या आहेत, मात्र खऱ्या अर्थानं आपण नेहमी पाहतोय tenniscricket.com, टेनिस क्रिकेट आहे, 77 आहे, मात्र त्याच्या तोडीस तोड जी क्लिअरिटी, त्यानंतर खास करून जे कॅमेरावर जे डीबीएनच्या माध्यमातून दिलं जातं ते अप्रतिम आहे. आणि स्पेशली भारत राऊत वॅगल व्हील फर्स्ट राऊंड बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये बघितलं, टेनिस क्रिकेट स्पेशली आणलं ते आपण बघितलं, तर डीबीएन लाईव्हला आजही बघितलं मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी जे स्क्वेअर मध्ये त्याने फ्रेमवर्क बनवलं ना, त्याचाच तुझा मी उल्लेखनीय या ठिकाणी स्पेशली डीबीएनचा मी उल्लेख करेन. नक्की चर्चा त्या गोष्टीची होईल. 3 चेंडूचा खेळ राहिला, कारण इंटरेस्टिंग ती ही चर्चा आहे. त्यांच्या प्रवासामध्ये कोण साथी सोबती आहेत, या प्रवासामध्ये कोणी साथ दिली आहे त्याचंही चर्चा होणार. पण मॅचही तितकंच महत्वाचं आहे. 38 धावा दापलकरवरती 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. या 3 चेंडूवरती 3, 4, 5, 6 अपेक्षा करतोय मिरावरचा संघ. ये दिल मागे मोर, ये रन मागे मोर, अगेन मोर अँड मोर. तर दुसऱ्या बाजूला नितीन योद्धाला ते 40च्या आत त्यांना रोखायचं आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत रॉयल स्टार मीरा रोड या टीमसाठी देखील आणि नितीन योद्धा या टीमसाठी देखील. चांगला चेंडू आहे यावेळेस देखील, अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू यष्टीच्या अगदी बरोबर मधोमध सापडला गेला. फ्लमेल बी आणखी एक विकेट, फलंदाज बाद, आउट. आहे पण बरोबर क्लीन करतोय. क्लीन बोल्ड पहिला केलं होतं, आता इन फ्रंट ऑफ द विकेट समोर बरोबर यष्टांच्या समोर पायावरती चेंडू आदळला. पंचांचं बोट वरती गेला आणि नितेशना पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागलंय. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला. शेवटच्या आपण इनिंग मधला खेळ बघतोय. कैलास पाटील, भारत राऊत आमच्या जोडीनं जोडले गेलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिप्ले आपण बघू शकता कशा पद्धतीने बाद झाले. बघा पायावरती चेंडू क्लीन पाहण्याची गरज नाही. बरोबर मिडल स्टंप वरती चेंडू हा आदळला असता, जरा इम्पॅक्ट पुढे जर दाखवला असता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ना वॅगन व्हीलचा प्लेअर पोझिशनचा, तसा एका स्पर्धेमध्ये डीबीएननं स्पॉट बॉलिंगही दाखवली होती आणि LBWचा प्रयोग देखील केला होता. त्याच्यावरती सध्या काम चालू आहे. नक्कीच 38 धावा, 7 विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत. रॉयल स्टार मीरा रोड या टीमच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 डब्ल्यू शोधले आहेत गोलंदाजांना. क्लिंटन काय या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करेल का? ऑन हॅट्रिकवर गोलंदाज. जवळपास 3ऱ्या चेंडूवर डब्ल्यू आपण पाहिला, 4थ्या चेंडूवर देखील आपण डब्ल्यू पाहिला, 5वा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज. इथे आपण पाहिलं तर उजवी यष्टी सोडून चेंडू जातोय. पुन्हा एकदा डब्ल्यू होतोय, मात्र सोबत डी ला घेऊन येतोय. तुकारामजी 3रा देखील डब्ल्यू शोधलाय गोलंदाजांना, मात्र सोबत डी ला घेऊन आलाय, म्हणजे व्हाईट बॉल. नाही, तो कॅपिटल मधला नाही आला ना, त्याला कॅपिटलाइज करता आलं नाही, त्याच्यामुळे तो सेकंड लिपी मधला आलाय. तो छोटा त्याच्यावर डी आलाय. तो डी थोडासा डेंजर असतो का बॉलरसाठी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण चर्चा करत होतो त्या 42, 46, 48 धावा झाल्यात. 40 आणि 45 आपण चर्चा करत होतो, मात्र 40 धावा झाल्या 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमिर 7 वरती आहे, अजीबला अजून खातं उघडायचं आहे. उत्तन वर्सेस मीरा रोड. परंतु नंतर ब्रेकच्या नंतर खरी रंगत वाढणार आहेत, काही शंका नाही आहे. कारण ती गंमत पाहायला विसरू नका, कारण बघितलं आपण 2 चेंडू त्याच्यानंतर बघितलं आपण, ती गंमत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस भारत राऊत. नक्कीच 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. किती धावा, अपेक्षा भरपूर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेस सरळ बॅटनं खेळलाय, फटका फसलाय त्या ठिकाणी. चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर देखील होता, मात्र कॅच झाला त्या ठिकाणी ड्रॉप. गोलंदाज धावे समोल भारत, नंतर लक्षात येणार 1-1 धावे समोल.
एक एक धाव महत्वाचे ठरणार आहे, याचं मोल तुम्हाला चुकावं लागणार आहे आणि त्यावेळेला विचार करून जातील की बाबा संधी होती, ती संधी गमावली आहेत. हा चेंडू बघा हाफ हार्टेड होता, हा पूर्ण नाही जनरेट केला, हा हाफ हार्टेड फटका होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता, झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. 2 धावा 42 42. 42 धावा फलकावरती पाहिलं. शेवटचा चेंडू कितपर्यंत घेऊन जाईल मिरर रोडला, उकळण्याचा प्रयत्न, कहीं पर निगाहें कहीं पर निशाना देखने को मिलता हुआ, खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद निकलते हुए ऑफ साइड पर. एक धाव आले या ठिकाणी, धाव संख्या पाहायला मिळणार या ठिकाणी 43 धावा पूर्ण झालेत. 44 धावांचं आव्हान आहे. चला ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ब्रेकच्या नंतर मैदानामध्ये येऊया. डीजे मगर वहां पर 43 रन बने हैं. 44 रनों का लक्ष्य का पीछा करने टीम उतरेगी थोड़ी देर में. यह है नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी का इतिहासी मैदान और एक लाजवाब एनसीसी ट्रॉफी 2025 का थरार. आप आखिरी मुकाबला देख रहे हैं आज की रात का. मगर दोस्तों कल के दिन इस मैदान पर आने मत भूलिए और अपने डीबीएन लाइव पर बने रहिए, क्योंकि कल के दिन ऑल इंडिया ओपन के तमाम सितारे भी हमें देखने को मिल जाएंगे. ओपन का क्रिकेट का महासंग्राम इस मैदान पर 8 फरवरी 2025 का वो थरार होगा. और हमारे साथ अब जुड़ रहे हैं तुकाराम मंगले सर जी, कैलाश सर जी और उसके बाद भरत राव सर. ये 4 कमेंटेटर आखिरी इनिंग की 36 गेंदें आपके पास लेकर आएंगे. और दोस्तों वहां पर 44 का पीछा होगा नहीं होगा ये सुनाने के लिए मगर काम मत जाइए दोस्तों, बने रहिए डीबीएन लाइव पर, क्योंकि अब एक छोटा सा ब्रेक है और ब्रेक में आप देख सकते हैं कल की दिन की और थोड़ी से लाइट प्रॉब्लम है मगर हमारी टीम मयूर अंधेरी टीम आपल्या उद्याचा जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या दिशेने जाऊया. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळ आयोजित NCA चषक 2025 उद्या 4था दिवस आणि शनिवार 8 फेब्रुवारीचा दिवस. उद्या ओपन संघ खेळतात. मयूर 11 अंधेरी आणि आर्या 11 या संघादरम्यान पहिला सामना होईल. दुसरा सामना होईल मिश्का स्पोर्ट्स TWJ डॉमिनेटर्स या संघाची होईल S2R मॅक्स बांद्रा. हा दुसरा सामना असणार आहे. तिसरा सामना होईल मुंबईचा सम्राट आणि फोर्ट 11 चर्चगेट आणि त्यानंतर मॅच होईल सँडी स्पोर्ट्स विरार आणि दुसऱ्या बाजूला साई सिद्ध इन्फ्रास्ट्रक्चर्स विजय 5556 या 8 संघांना उद्या ओपनच्या ॲपमध्ये खेळताना पाहिलंय. आज पहिल्या दिवशी 2 संघ जे पाहिले तर आपण खास करून पुढे येताना आपण त्या संघांना पाहिलं होतं. एकविरा नायगाव आणि 4441 आचोळे बॉईजचा संघ पुढे आला होता. कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये टीम 94 कामन आणि नारंगी संघ जो आपल्या एक गाव एक संघामध्ये जे होणार आहे ते टॉप 4चे संघ पाहिले. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण क्रियाशील वन कारभाव ज्यानं गेल्या वर्षी देखील फायनलमध्ये प्रवेश केला होता तो संघ क्वालिफाय झाला. आणि आता एक संघ जो आता त्यांच्या जोडीनं जो टॉप 4मध्ये येताना दिसेल तो म्हणजे मीरा रोडचा असेल का भाईंदरचा, मीरा का भाईंदर, त्याची लढाई फक्त आता मैदानावरती सुरू होणार आहे. उद्या ओपन अप आहेत तर ओपन अप बघायला देखील यायला विसरू नका. जाहीर भाई आहेत आमच्या जोडल्या आहेत कैलास पाटील, भारत राऊत, त्याच्या अगोदर आपण प्रशांत नातवडे, धनंजय पाटील, शांताराम घरत यांचा आवाज आपण ऐकला होता. डबल 4चा खेळ आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. झहीर भाई आमच्या जोडीने आहेत पण मॅच रफ अँड टफ होणार कारण मीरा भाईंदरचं बेस्ट क्रिकेट जसा उल्लेख भारत राऊत यांनी केला होता ते आता थोड्याच वेळात या मैदानावरती सुरू होईल. सही कहा तुकाराम सर जी, क्योंकि अभी हाल ही में 8 दिन पहले हमने देखा मीरा रोड प्रीमियर लीग का वो थरार समाप्त हुआ है. वहां पर से ये तमाम सितारे उभर के आए हैं. मीरा
मिरारो स्कीम में और एक लाजवाब खेल हमें देखने को मिल जाएगा। वहां पर एक तरफ हम बात करने जाएंगे तो नितिन योद्धा उत्थन की टीम इस मैदान पर सलामी झुरी मैदान पर जल्द से जल्द दाखिल हो जाएगी। वहां पर 36 गेंदें हैं, 34 रनों का पीछा करना है, जवाब देना है 44 रनों का 44 रनों का। क्या वो पीछा इस मैदान पर होगा नहीं होगा, ये तो देखने वाली बात होगी। और एक बेहतरीन मांग हमारे सर जी तुकाराम सर जी हमारे साथ छूट जा रहे हैं, वहां पर कैलाश सर जी की भी आवाज आएगी, उसके बाद भरत राव सर जी की। ऐसे 4 कमेंटेटर आखिरी इनिंग लेकर और 36 गेंदे में 34 डिफेंड किए जाएंगे, चेसिंग किए जाएंगे। ये रात के समय में क्या होगा क्या नहीं, एक छोटा सा ब्रेक में के बाद सीधा आवाज लेके आएंगे। नाही, आपण ब्रेक नाही घेत आहोत कारण आता भारत देखील आमच्या जोडीने आहे, त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे। हा मॅच आहे, महत्वाचा मॅच आहे। स्टार्ट कसा होतो त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे। नक्कीच तुकारामजी, इथून 44 धावा, 4-4 तुम्ही म्हटलं 4-4 4-4 आहे। सुरुवातीचे 12 चेंडू बरोबर योग्य ते तुम्ही नक्कीच म्हटलं तुकारामजी। इथून सुरुवात सगळ्यात महत्वाची ती सुरुवात, इथून एक तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक असेल, त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, ही जी 2 पॉवर प्लेची षटकं आहेत, इथून जर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा जर फलकावर आल्या तुकारामजी तर ही मॅच कदाचित इंटरेस्टिंग पाहायला मिळेल। म्हणजे कमीत कमी म्हणजे किती रन बॉल की त्याच्यापेक्षा खाली, म्हणजे 12 मध्ये 12, 12 मध्ये 10 की 12 मध्ये 8 जर आपल्याला इंटरेस्टिंग होईल तो प्रयत्न तर नक्कीच मिरारोचा संघ जो रॉयल्सचा मिरारोचा संघ करणार। पण नितीन योद्धा उत्तम मागच्या सामन्यामध्ये ते उत्तमरित्या खेळलेत, त्याच्यामुळे त्यांचाही प्रयत्न असेल की सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा आणि मग जसा कालचा सामना झाला होता 43 धावांचा पाठलाग नारंगीला करायचा होता वसई कोल्हेवाड्यासमोर, त्यावेळेला त्यांनी 2 षटकामध्ये धावा केल्या होत्या, किंवा 3 षटकामध्ये धावा केल्या होत्या आणि त्याचा फायदा त्यांना उर्वरित इनिंगमध्ये आला। पंचाकडे इशारा झालाय 36 चेंडू आणि 44 धावा। मॅकमिलन गोविंद ऑन स्ट्राईक, अभिषेक नॉन स्ट्राईक इनला आणि पहिले षटक हाताळण्यासाठी आदिल मागच्या मॅचचा हिरो। 2 षटकं 4 धावा करताना 2 विकेट आदिलने घेतल्यात, तो मॅचचा मागचा मॅच त्यांना आठवावा लागणार आहे। सामन्याला होतोय सुरुवात, स्ट्रायकर इनला मॅकमिलन गोविंद, अकोटा चेंडू पहिल्या चेंडूवरती विकेट। ओहो, आमिर पहिला चेंडू उडाला होता, त्यानंतर आमिरच्या चेहऱ्यावरती हास्य स्माइल आहे। पहिल्या चेंडूवरती स्टनिंग शॉट, विकेट गॉन। बॉल 4 करायचे तुम्हाला आणि त्यावेळेला मॅकमिलन गोविंद सारखा हुकमाचा एक पहिल्या चेंडूवरती बाद झालाय। सही का सजी इस मैदान पर जब छेद क्या छूटा था तो उसके बाद क्या छूटने के बाद एक लाजवाब वहां पर आशीष की सांसें रुक गई थी। पहले अटेम्प्ट में क्या ड्रॉप हुआ, दूसरे अटेम्प्ट में कैच को अमीर जाफेदार ने पकड़ा मिडाउन के क्षेत्र में और वहां पर मैकलिन का खेल समाप्त होता हुआ। बरसा जी क्या कहना चाहेंगे आप? मी म्हणेन झहीर हिसाब बराबर, यावेळेस फटका फसला गेला, लांबचा चेंडू होता, भरपूर नक्कीच मॅकमिलन गोविंद यांच्या रेंज पासून लांब होता, मात्र अमीर दाफेदार दुसऱ्यांना अमीर दाफेदारांच्या चेहऱ्यावरती आम्हाला हावभाव बघायचे आहेत। ज्यावेळेला चेंडू वर गेला होता, खाली येत होता, अमीर दाफेदार चेंडूच्या खाली आले, पहिला तर चेंडू हातातनं निसटला, त्यानंतर ओ आणि ती स्माईल, ही बघा ही स्माईल होती आमिर दाफेदारांचं रिएक्शन आपण पाहिलंय की पहिला हातातनं निघला तेव्हा श्वास थोडासा गेला होता, हमारी सांसें थोडीशी गले में अटकी थी आणि त्यावेळेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये आमिरनं आज झेल टिपलाय। हा कॅच महत्वपूर्ण होता तुकारामजी, हा कॅच महत्वपूर्ण होता कारण ही जी विकेट आहे मॅकमिलन गोविंद यांची, म्हणजे आपण एका साईडला पाहिलं तर अशाच प्रकारे मुन्ना देखील आउट झाला होता। जी स्टार्ट झाली होती, जी सुरुवात झाली होती रॉयल स्टार मिरारो या टीमची तुकारामजी, त्यावेळेस देखील आयकॉन खेळाडू ऑल इंडिया खेळाडू मुन्ना देखील 0 बाद झाला होता। सही का बरसा जी, इस मैदान पर मिल्टन न्यू बैटर मैदान पर आए हैं और वहां पर फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं, एक लाजवाब मुकाबला है। यहाँ पर 44 में पहला छक्का इस मैदान पर देखी जाए तो 0 का चश्मा पहनकर मैकमिलन गोविंद रिकॉर्ड में पहुंचे। तुकाराम जी क्या कहना चाहेंगे आप? सुरुवात जसा भारत राऊत यांनी उल्लेख केला की सुरुवात बरोबर झालेली आहे, सुरुवात महत्वाची आहे कारण याच्यावरती शेवट आहे, शेवटी तो तुम्हाला करायचा आहे। नवीन फलंदाज क्लिंटन ऑन स्ट्राईक, आदिल पुन्हा एकदा सज्ज होईल, ऑफ स्टंपच्या बाहेर कडे लांबून केलंय, दूरून केलं होतं, लांबून केलं होतं। आता काय माहिती का ही कहाणी कशी आहे की मॅकमिलन गोविंद पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यात, त्याच्यामुळे येणाऱ्या खेळाडूंचा आपला रोल माहिती पाहिजे, आपको कैरेक्टर प्ले करना है, आपका रोल आपको या पूरा करना है। सही का सजी, इस मैदान पर पहला बल्लेबाज आपका हुकुम का एक मैदान के बाहर गए तो आपको यहाँ पर सजेदारी जमानी है तो रगड़ना होगा, पसीने कमाने पड़ेंगे। अगली गेंद इस मैदान पर राइट
ओवर विकेट से गेंदबाजी होते हुए एक बेहतरीन गेंदबाज है। आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद बल्ले पर आई ने गेंद स्वार क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। 1 को 2 में रनआउट का मौका भी बन सकता था, कॉलिंग होना चाहिए, रात का समय है। तुकान जी और भरसा जी क्या कहना चाहेंगे आप? रात वैऱ्याची, रात्र वैऱ्याची झहीर, तुझ्या हिशोबाने रात्रीची वेळ आहे, सोचबूझ का क्रिकेट खेळना चाहिए, तुकारामजी काय म्हणाल? पण आता कसं माहिती का, ही रात्र जर तुम्ही व्यवस्थित खेळला ना तर मग रविवारची रात्र तुमची चांगली जाणार आहे, त्याच्यामुळे हेही महत्वाचं आहे। आजच्या रात्री चांगला केला तर रविवारची रात्र याच्यावरती डिपेंड आहे। संडे आपला जर फंडे करायचा आहे, संडे एंटरटेनमेंट करायचा आहे, संडे बिग डे करायचा आहे, तर ही रात्र तुम्हाला बरोबर करायची आहे। 3 चेंडूचा खेळ झालाय, धाबाय धाबागत 1 गडी बाद 1 धाव, थोडं खाली वाकलं, बॉलिंग स्वीप करायचं होतं पण ओळखलं होतं आदिलनं। आदिलची गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहिली आहेत, भले मागच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी वेगळा होता, आता प्रतिस्पर्धी वेगळा आहे, पण आदिल बघा झोपून अक्षरशः आपण पाहिलं तर पहिला गुडघा वाकवला, थोडासा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल, 4 चेंडूचा खेळ, 1 गडी बाद 1। सही का दुकान सजी, इस मैदान पर आदिल की गेंदबाजी का एक लाजवाब स्पिल हम देख रहे हैं। अगली गेंद आदिल की इस मैदान पर, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज कौन, कम ऑन दीजिए। विकेट विकेट, आदिल आदिल, एकच नाव त्याचं दिल, मग आदिल आहे पण या दिल थोडंसं धडकलं आहे। लागोपाठचा दुसरा विकेट आपण बघतोय तर अभिषेक महत्वाचा खेळाडू होता, मॅकमिलन गोविंद नंतर असा खेळाडू बाद झालाय जो कदाचित सामन्याला बदलण्याचं चित्र म्हणजे चित्र बदलण्याची ताकद ज्याच्या हातामध्ये आहे त्याला मात्र परतावं लागलंय। पण हे क्रिकेट आहे, हे मीरा भाईंदरचं क्रिकेट आहे बघा। ऑफस्टंपच्या बाहेर बॅटच्या टोला लागला, टोला, टो ऑफ द बॅट, बॅटच्या टोकाला चेंडू लागलाय आणि हा बघा टो ऑफ द बॅट, टो ऑफ द बॅट, आणि हा सामना पण तसा टाचेवर आहे ना, त्या टो वरती आहे, टाचेवरती आहेत। 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात आदिलनं, 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद आणि स्कोरबोर्ड आहे 1। सही का दुकान सजी, इस मैदान पर क्या मुकाबला चल रहा है, कभी इधर तो कभी उधर। यहाँ पर 2 लगातार विकेट लेने में सफलता हासिल आदिल ने की है। क्या वो गेंदबाजी का जलवा बिखरता हुआ, पहले मैच में जो प्रदर्शन था, गेंदबाजी का जलवा बिखरा था, वही गेंदबाजी इस मैदान पर। अगली गेंद न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए आदिल की अगली गेंद, अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप पर आया, गेंद को हल्के से खेल दिया, ऑन साइड पर गेंद मैदान क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन के साथ ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला, टीम की रन संख्या है 2 विकेट के नुकसान पर। आइए एक छोटा सा ब्रेक में संगीत फिराते हैं भरत सर जी के पास। चांगलं षटक आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सुरुवात महत्वाची पूर्ण असेल, 44 धावा करायच्या आहेत, सुरुवातीचं मॅन्डेटरीचं पॉवर प्लेचं षटक आहे जाहीर, हे खूप महत्वपूर्ण या ठिकाणी होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पॉवर दाखवली ती रॉयल स्टनर्सच्या या गोलंदाजानं। 2 धावा आणि 2 विकेट मात्र प्राप्त केले आहेत। आणि जसा उल्लेख तुम्ही केला की पॉवर त्याने दाखवली आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला पॉवर कशी दाखवायची, पॉवर कशी युटिलाइज करायची, कसा त्याचा वापर करायचा हेही तुम्हाला माहिती पाहिजे। पहिले षटक आदिलनं मागच्या सामन्यासारखंच हाताळलं गेलं आहेत, 2 विकेटचं षटक हाताळलं गेलं आहे। बघूया पहिल्या चेंडूवरती त्यानं मॅकमिलनला बाद केलं जसं रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, आणि त्यानंतर विकेट जो अभिषेकचा विकेट, 2 मोहरे, मॅकमिलन आणि अभिषेक 2 मोहरे पहिल्या षटकामध्ये गारद केले ते आदिल आणि त्याचा फायदा आता बघूया टीमला येतोय का। या क्षणाला स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, स्वतःला सांगत राहायचं आहे, बॅट्समनने स्वतःला सांगायचं आहे, क्लिंटन आणि योहान स्वतःला सांगत राहायचं आहे की माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये कुवत आहे आणि हे मला करायचं आहे आणि त्यासाठी मी या मैदानावरती दाखल झालो आहे हे त्यांना सांगायचं आहे। तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, रॉयल स्टनरवरती 7 वरती आणि नितीन योद्धा आहे 2 गडी बाद 2। अजीब गेंदबाजी बनाते हुए दुकान सजी दूसरा ओवर लेकर एक बड़ा मुकाबला इस मैदान पर, 2 रन पर 2 विकेट गंवाई है, फील्डिंग की सजावट हो रही हुई है, क्या मुकाबला है। यहाँ पर अभी भी 30 गेंदे और 42 रनों की दरकार है, मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पहाड़ को चीरकर रास्ता बनाओगा, क्या कहना चाहेंगे सर जी आप? पण थोडासा वेळ चाललाय, थोडासा टाइम चाललाय बघा। क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला फार महत्त्वाचं आहे, वेळेचं गणित तुम्हाला जुळवता आलं पाहिजे, वेळेवरती तुम्हाला त्या बरोबर बदल करता आला पाहिजे। तुम्ही जास्त वेळ घेतलाय, सुरुवातीला जर पाहिलं तर पहिलं षटक तुमच्या बाजूने गेलं तर त्यानंतर दुसरं षटक करताना थोडासा वेळ गेलाय बघा। वेळेचाही खेळ आहे, समय के साथ चलो तो नसीब बदल देता है और समय के साथ ना चलो तो नसीब कोई पलट देता है। त्याच्यामुळे वेळेचं गणित तुम्हाला जुळवावं, थोडासा वेळ चाललाय आणि वेळेबरोबर एक गोष्ट नक्कीच निघून चालले ते दिसतंय।
ओ अजीब गरवी अजीब आहे पण फटका हो डायरेक्ट हिट मुन्ना. बऱ्याच वेळा मिरावरला सांगायचं काय मुन्नाचा काही नेम नाही पण मुन्नाचा परफेक्ट नेम आहे. यष्ट्यांवरती चेंडू आदळला आहे आणि सरळ धावबाद गडीबाद. अगर जागते हुए गए और गेंद को क्लिक किया और डायरेक्ट हिट किया और बल्लेबाज का खेल समाप्त. तीसरा झटका इस मैदान पर नितिन योद्धा उत्तम की उम्मीदों को लगता हुआ निखिल नी बैटर मैदान पर जाते हुए. देखिए अब रिप्ले देख सकते हैं डायरेक्ट हिट. वहां पर मुन्ना ने गेंद को कलेक्ट किया और डायरेक्ट हिट पर बल्लेबाज अपने फ्रेम में भी नहीं आए थे और बल्लेबाज का खेल समाप्त होता हुआ. तीसरा झटका उत्तम की उम्मीदों को लगता हुआ. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? मोठा धक्का नक्कीच व्हावा लागेल कारण विकेट जात होते पण जसा फटका खेळला होता ना म्हणजे ज्या पद्धतीनं आपण गोलंदाजीचा उल्लेख करतोय अजीब आहेत पण खेळणे का तरीका थोडासा अजीब गरीब था. जर आपण पाहिलं तर खास करून बॅट्समनचा योहानचा नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतं. निखिल काय स्कोरबोर्ड चाललाय 3 विकेट गमावले आतापर्यंत 2 धावा खर्च करताना. आता एक कोणतरी एक फलंदाज एक संकट मोचक म्हणून नितीन योद्धा उत्तरला पाहिजे. मॅन ऑफ क्रायसिस या क्रायसिस मध्ये एक संकट मोचक पाहिजे. अशा क्षणाला एक कोणतरी खेळाडू धावून येणं गरजेचं आहे. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. अपेश ड्राईव्ह केलाय स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल. 3 गडी बाद 3 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय म्हणून म्हटलं ना संकट मोचक. सारे साथी काम के जसं म्हणतात ना सारे साथी काम के सबका अपना मोल और जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. म्हणजे म्हणायचं गेलं तुकारामजी तर गेम चेंजर इनिंग खेळावी लागेल. ती मात्र खेळी कोण खेळणार. मात्र सुरुवात आपण ज्याप्रमाणे पाहिली नितीन योद्धा या टीमची तशाच प्रकारे सुरुवात तुकारामजी रॉयल स्टार मिरा रोड टीमची देखील झाली होती. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये नक्कीच थोडासा धीमे होता हा संघ. त्यानंतर शेवटच्या 3 ओव्हरमध्ये मात्र या टीमनं थोडासा पिकअप वाढवला. धावा त्याने केलेल्या त्याच्यामुळे काय झालं की गोलंदाजाला थोडीशी ताकद आली आणि त्याच गोलंदाजाला आलेली ताकद त्याचा फायदा सध्या त्या टीमला होतोय. सही का सर जी. इस मैदान पर गेंदबाजों को लड़ने वाली जनसंख्या खड़ा की है मिरारो टीम ने. अगली गेंद इस मैदान पर जबकि कदमों का इस्तेमाल किया आउट साइड पर खेल दिया ऑन फील्ड के ऊपर सेकंड मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. इस 2 रन के साथ इसको आगे सरकता हुआ 5 रनों पर. तुम्हारा जी क्या कहना चाहेंगे? थोडासा वेळ जायला हवा. थोडासा वेळ जायला हवा. स्कोरबोर्डला चालवायचं स्कोरबोर्डला टिकिंग ठेवायचं आहे. जसं काल मी म्हटलं होतं भारत की एका ठिकाणी जरी पाणी जरी थांबलं ना तर ते गडूळ होतं. त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह असेल तर पाणी देखील स्वच्छ राहतं. पाणी जर अडलं पाणी थांबलं तर पाण्यामध्ये काय होतं ते पाण्यामध्ये थोडंसं माती येते गडूळ होतं. त्याच्यामुळे आज स्कोरबोर्ड जर एका ठिकाणी थांबला तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतील समस्या निर्माण होतील. स्कोरबोर्डला चालवणं या क्षणाला प्रथम प्रायोरिटी प्राथमिकता द्यायला हवी. 27 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 27 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा या करायच्या आहेत. 5 धावा फलकावर 3 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय. नितीन योद्धा उत्तम या टीमच्या. उत्तमचा खेळ आपण नेहमी उत्तम पाहिलाय मात्र यावेळेस मात्र ही उत्तमची जी पारी आहे ती थोडीशी अडगळले. सही का सर जी. इस मैदान पर उत्तम की टीम के बल्लेबाजों को घेर खोलना होगा. अगली गेंद ऑफ स्टंप पर आउट साइड खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का संबंध नहीं है. रनआउट का मौका भी बन सकता था. देखिए मुन्ना कैसे एक्शन में है वहां पर. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्की प्रत्येक चेंडूला बघा काही ना काही रिएक्शन आहेत. मागचा चेंडू आपण बघू शकता अजीब यांचा शफल केलं होतं पण अँगलला बघा अँगलनं काय चेंडू सुंदर हाताळाय. अँगल क्रिएट केला. अँगलनं थोडंसं बाहेरच्या दिशेनं जो लेफ्ट आर्म नॅचरल स्विंग असतो तो नॅचरल स्विंग जो आपण पाहिला होता. आणि मुन्नाच्या थोडासा आपण बघतोय राग का आलाय की बाबा भाई आपको वहा पोहोचे आता. बघा मुन्नाला आपण बघू शकता एक्सप्रेशन चेहऱ्यावरती आहेत. भरपूर काय चाललंय. एक्सप्रेशन आहे रिएक्शन आहे सेलिब्रेशन आहे सर्व काही आहे आणि टेन्शन सुद्धा आहे मैदानावरती. या रागामध्ये मुन्नाचं बालपण देखील आपल्याला पाहायला मिळेल तुकारामजी. एखाद्या छोट्या मुलाला चॉकलेट दिले नाही की तो कसा जागेवर उड्या मारतो तशा प्रकारे उड्या मुन्नानं मारल्या त्या ठिकाणी. आणि ते स्वाभाविक असतं ज्यावेळेला तुमची इन्व्हॉल्वमेंट असते सामन्यामध्ये. चेंडू बराच वेळा वेत राहिला आहे. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करता स्वतः गोलंदाज पोहोचतोय की क्षेत्ररक्षक नाही. मिड विकेटचा सुंदर झेल डीप मिड विकेट आले. चेंडूला पाहिलं टिपलं आणि विकेट क्रमांक 4
बाद. मॅच मध्ये तर जाम मजा आले. जसा झेल टिपलाय बाद होऊन परतत असताना योहानला आपण जर पाहतो निराश हताश मनाने तोही माघारी परतलेला आहे. सामना अटीतटीचा चाललाय त्याच्यामुळे एक एक धाव तशी महत्वाची होती. हाच फरक होता. त्या साईडला झेल सुटले होते, या साईडला झेल टिपले गेले आहेत आणि धावा देखील आल्या आहेत. रिप्ले बघा, मिसटाइम स्ट्रोक झाला होता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते यश आले आले धावत आले आणि चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं न्यायला आणि शेवटच्या क्षणी थोडंसं झुकले पण नाही थांबले. यशनं हा सुंदर झेल टिपलाय. सही का दुकान सर जी, वहां से मिड विकेट से मैदान पर लगाए और एक लाजवाब कैच लेकर बल्लेबाजों के खेल को विराम लगाते हुए नजर आए. चौथा विकेट गिरा है मगर यहां पर अब बल्लेबाजों को संवरना है, एक साझेदारी बनानी है वरना ये टीम थोड़ी सी बैकफुट पर जाती हुई नजर आएगी. वहां पर बात की जाए तो नितिन योद्धा उत्तम टीम. सर जी क्या कहना चाहेंगे भरत सर जी? मात्र मॅच आतापर्यंत संपली नाहीये इतकंच मी म्हणू शकतोय, कारण अजूनही जवळजवळ 25 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 25 चेंडूमध्ये 39 धावा या करायच्या आहेत. लक्षात ठेवा, अशक्य असं नाहीच आहे. प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न केले तर नक्कीच त्या यशापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. रायनल इतूर न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत तुकारामजी, शेवटच्या क्षणापर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे उत्तन या टीमकडे. ना बॅटिंग ऑर्डर आहे पण तिथे ऑर्डर बरोबर क्लिक व्हायला पाहिजे. स्विच इट केला. मी म्हटलं क्लिक व्हायला पाहिजे. इथे काय हो, 2 क्षेत्ररक्षकामध्ये टक्कर होता. आता थोडीशी राहिलेली आहेत. झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पहिल्यांदा असं घडलंय कॉलिंग मध्ये थोडीशी चुकी होती. झेल देखील सुटलाय. 3 धावा देखील आलाय. पहिल्या 10-12 चेंडूचा खेळ जर पाहिला 10 चेंडूचा आतापर्यंत सर्व काही जात होतं रॉयल स्टार मिरावरच्या बाजूनं. पहिल्यांदा असं घडलंय की नितीन योद्धा उत्तनच्या बाजूनं काहीसं चांगलं घडलंय. हा स्विचचा फटका होता. बराचसा बाहेरनं चेंडूला डॅक करून खेळलं. पॉईंटला बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होते, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. हातातनं झेल निसटलाय. कॉलिंगमध्ये चुकी झाली होती आणि या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. तो 8 वरती 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 8-44 धावांचा पाठलाग करायचा आहे. समीकरण बघणं गरजेचं आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा करायच्या आहेत. आणि जसा लाईव्ह देखील आपण DBN वरती पाहतोय आणि मराठी दणका फेम मिलिंद किनी, कशित कोपर नक्की ते देखील सामना पाहते आणि त्यांनी देखील या NCC चषक 2025ला शुभेच्छा दिल्या. 24-36 एक धून ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. ही इथून मात्र कदाचित वेळ बदलली जाईल का, कारण कुठेतरी लक फॅक्टर त्या ठिकाणी या कॅच ड्रॉप नंतर जाणवलं मैदानाच्या आतमध्ये. नाही, समय हर समय को बदल देता है. वेळ सर्व काही बदलते पण वेळेला पण थोडासा वेळ पाहिजे ना. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ हवा होता. 2 षटकानंतर तिथे आपण पाहिलं तर मिरावरचा संघ होता 14 वरती आणि आता पाठलाग करताना टीम नितीन योद्धा उत्तन पोचलाय 8 वरती. रफ अँड टफ आहे. 24 बॉल 36 रन. सही कहा इधर सर जी आपने. इस मैदान पर 24 गेंदे और 36 रनों की दरकार है. मैदान के अंदर थोड़ा पानी आ रहा है, वक्त जा रहा है, मगर किसके लिए अच्छा वक्त और बुरा लेकर आएगा ये तो आने वाला वक्त आएगा. मगर ये 24 गेंदे 36 रनों की दरकार है. मतलब ऐसा कहेंगे आप कि डीजेपी बजाई थी गानी, मैदान के अंदर गया पानी. अब क्या बदलेगी मॅच की कहाणी? मॅचची कहाणी बदलणार का? पाणी गेले, गाणी वाजल्यात. मॅचची कहाणी काय आहे ती पाहूया. अगली गेंद लेकर तैयार होते हुए आदिल बेहतरीन इस्तेमाल है. पहले ओवर में हमने देखा था एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया था, मगर इस ओवर में अब पावर प्ले खुला है. 24 गेंदे और 36 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा थोड़ा वक्त का इंतजार है. अगली गेंद आदिल की इस मैदान पर राइट हम ओवर विकेट से आउटसाइड में इनको खेल दिया. गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती, जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट कर पाएंगे. एक मिसफील हुई है, बबल हुआ, दूसरे की मांग है. अभी यहां पर गलतियां होती हुई और तुकान जी इस मैदान पर क्या चलता हुआ ये हमें पता नहीं, मगर लाजवाब मुकाबला हमें जरूर देखने को मिल जाएगा. भरत जी नाही, याच करता मी म्हटलं होतं ना की मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती जी मिसफील्ड झाली, झेल सुटला, तिथून जे कुठेतरी नशीब रुसलं होतं. या खास करून नितीन योद्धा या टीमच्या वरती थोडंसं नशीब रुसलं होतं. ते नशिबाची साथ आता त्यांना लाभते का? कदाचित, नक्कीच मी तर म्हणेन तुकारामजी, कारण इथून कुठेतरी
एक चांगले आपण कॅच पकडताना पाहिलं रॉयल स्टॉनच्या त्या पिढ्यांना. मात्र आता इथून काहीतरी चुका होताना देखील मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय, स्ट्राईक एंडला आपण बॅटरला पाहतोय. यावेळेस सुपला स्ट्रोक केलाय, इनफिल्डच्या वरून स्ट्रगल करतो, त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरचा फिल्डर चेंडू अडवलाय, थ्रो केलाय, थ्रो स्टंपवर, अगदी स्टंपवर केलाय. काय निर्णय येईल? टिक 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 टिक, दिल की घडी हर घर करी करे टिक टिक टिक. तसं आहे आता ती टिक टिक थोडीशी वाढलंय. आमचे तिसरं पंच पोचतील तिथे आणि पाहण्याचा प्रयत्न करतील की काय घडलंय. तिसरं पंच रिफर केलेले आहेत. जर नॉट आउट असेल तर इथे 2 धावा असतील, अन्यथा 1 विकेट. आता ती जोडी जमली असं वाटतंय, आपण स्क्रीनवरती बघू शकता. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू आला आणि निर्णय येणार आहे. निर्णय येणार आहे. समोर जर आपण पाहिलं तर मुन्ना यांनी चेंडू गॅदर केला. इट्स OUT, आउट. आउटचा इशारा होतोय. थोडे शॉट राहिले. जर आपण पाहिलं तर बघा, पुन्हा एकदा आपण बॅकला जाऊन जर पाहिलं तर नक्कीच आपल्या समोर येईल. गेला ज्यावेळेला मुन्ना यांच्या हातामध्ये चेंडू आला, एस्टेटच्या हातामधनं चेंडू डायरेक्ट असताना लागला. त्यावेळेला बरेच शॉट राहिले. विकेट आता ऐकूया का धून आणि येऊया पुन्हा रंगलेल्या मॅच. विकेटचं जर श्रेय द्यायचं तर त्या फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला द्यायला हवं. काय वेगानं गेला होता, काय वेगानं तो चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि फील्ड करताना त्यानं या धावा जर आपण पाहिला रिप्ले आपण बघतोय. सुपला जसं तुम्ही सांगितलं नक्की स्कूप केलं होतं. या थोडंसं अपर साईडला स्कूप केलं होतं. पाठीमागे जर बघतोय पाठलाग केला जातो होता. वेगानं 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 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर केलेला हा 1 बाउन्स थ्रो बरोबर एस्टेनच्या बाजूनं आणि बाकीचं काम उबेद खान अर्थात मुन्ना यांनी बखूबी केले आहेत. धावा देण्यात दाबाल होते. 11 अर्धा संघ केलाय. तिथे 18 वरती अर्धा संघ केला होता, इथे 11 वरती अर्धा संघ गेलाय. सही कहा सर जी. इस मैदान पर क्या वो क्वालिक फाइनल के खिलाड़ी की दर्जा देखने को मिली. गेंद को कलेक्ट किया, 1 बाउंस सीधा विकेट कीपर मुन्ना उबेद खान के हाथों में वो थ्रो आया और बल्लेबाज का किल समाप्त होता हुआ न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए अब मुकाबला है 22 गेंदें और 33 रनों की दरकार है. 22-33 का मामला है, मगर कहां जाएगा ये मुकाबला. नितिन योद्धा उत्तन के पक्ष में जाएगा या फिर स्टाना मिराज के पक्ष में जाएगा. ये बड़ा मुकाबला चलता हुआ 22-33 का है. वक्त जा रहा है, मगर किसके लिए अच्छा और बुरा लेकर आएगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा. क्या इस मैदान पर अगली गेंद आदिल फेंकने के लिए तैयार है. 22-33 का मामला है. शॉर्ट गेंद आउटसाइड खेला जाता है. अंपायर के दोनों हाथ खुल गए. वाइड बॉल का इशारा है. रिव्यू आया थर्ड अंपायर के लिए. क्या ये नो बॉल है या फिर ये वाइट. तो परीक्षण अंपायर ने दी है, मगर अब टेंशन बढ़ता हुआ सर जी. टेंशन तो है दोनों बाजूला भरपूर काही टेंशन है, लेकिन जब बढ़ रहा हो टेंशन तो बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्युशन. टेंशन वाढलं का कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आता आलेली आहे. आणि मीरा भाईंदर जसा हा सामना तिथे युट्यूबवरती देखील पाहिला जातो, तिथे देखील प्रेक्षक वर्ग आहेत. हा क्लोज मैच जो आपण पाहतोय टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा हो रहा है. 101% नक्कीच टोटल छोटा लेकिन बॅटल एक अतिशय सुंदर बॅटल हे आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी उत्कंठा वाढवणारा हा मॅच नक्कीच पाहायला मिळेल. जे DBNच्या लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक राजे जोडले आहेत ना तुकारामजी, ते देखील शेवटचा चेंडू पर्यंत पडेपर्यंत आपला स्मार्ट मोबाईल किंवा TV बंद करणार नाही. आज बरेचसे प्रेक्षक वर्ग तर आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेले आहेत, कारण आज फ्रायडे वर्किंग डे असतो, त्याच्यामुळे काही जण आले ते बरोबर संध्याकाळच्या वेळेला. आणि त्यांच्यासाठी इतका चांगला मॅच, इतका सुंदर मॅच सध्या मैदानावरती जो जातोय पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. थोडं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण कुशल आहे, दागदुग आहे मनामध्ये, त्याच्यामुळे डगआउटमध्ये थोडंसं वातावरण देखील आहे. पण नो डाऊट रिप्ले येईल आपल्या समोर आणि त्या रिप्लेमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत काय घडलं होतं ते. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात पुन्हा एकदा.
थोड्या वेळासाठी आपण बघतोय का मुख्य पंचाची चर्चा देखील केली जाईल, कारण जसं आपण संध्याकाळचा सत्र आहे त्याच्यामुळे ऑनफिल्ड पंच रिप्ले आपण जो पाहतोय आणि निर्णय देखील आलाय, कारण जो रिटर्न क्रीजला पाय लागलाय बघा क्लिअर, म्हणून आहे ना दूध का दूध पाणी का पाणी हे क्लिअर कराय. रिप्ले येणार आहे आपल्या समोर. हे बघा रिटर्न क्रीजला तुमचा बॅकलेग इथे टच झालाय, त्याच्यामुळे डीबीएन आहे दमदार बरोबर सर नेटवर्क जैसा कहता डीबीएन है तो यकीन भी है मुमकिन भी है दुनिया. सर सही कहा आपने. इस मैदान पर दूध का दूध पानी का पानी आपके सामने आया है. यह निर्णय के लिए आपका टेंशन था, मगर आप अगली गेंद है फ्री हिट, बल्लेबाज के लिए घुमाने का मौका है. अगली गेंद आदिल की इस मैदान पर आउटसाइड खेला है, मिस टाइम शॉट है, गेंद ऊंचाई ली, मैदान के क्षेत्र में 30 सर्कल में गेंद गिरेगी. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा मिड विकेट के खिलाड़ी द्वारा 2 रन पूरे हो जाएंगे. और यहां पर अब मैच में टेंशन बढ़ा है. यहां पर रन संख्या की बात की जाए तो रन संख्या होती हुई 14, 5 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा हुआ है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? 21 चेंडू आणि 30 धावांची जहीर गरज आहे. मॅच थोडीशी लांब होती, मात्र ती मॅच हलवलू का होईना, मात्र ती मॅच या ठिकाणी जवळ येत चालली आहे. 21 चेंडू 30 धावांची गरज. म्हणजे तो चित्रपट आला होता कितने दूर कितने पास, तसा मॅच आहे. किसके लिए कितने दूर और किसके कितने पास. 2.3 षटकाचा खेळ, 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या टोका लागला, चेंडू लागून मध्ये चालला. 1 धाव चेंडू होते, पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न वेगाने शतक आले. चेंडूवरती 2 धावा. आता टाळ्यांचा गजर आलाय. उत्तनच्या ढगावर मंद आला. नितीन होता उत्तनच्या ढगावर मंद टाळ्यांचा गजर आला. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. स्कोर जाऊन पोहोचला 16. 16 धावा धावफलकामध्ये. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 चेंडूचा खेळ शिल्लक, 28 धावा करायचे. 20 चेंडू आणि धावा करायचे 28. सही का सर जी. 20-28 का मामला. ये आने वाली 2 गेंदें दोनों टीमों के लिए विशेष है. ये आने वाली 2 गेंदों पर आदिल को इस मैदान पर लाजवाब गेंदबाजी करनी है, मगर 2 पर एक बड़ा शॉट खेलना होगा, दिमाग की बत्ती को जलाना होगा. 20 चेंडू 28 धावा. काय मॅच. आणि इथून ज्यानंतर या मॅचने कलाटणी घेतल्यानंतर मात्र इथे आपण जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जाईल तर थोडीसं चलविचल रॉयस्टन मीरा रोड या टीम मध्ये देखील थोडंसं चलविचल तुकारामजी पाहायला मिळते. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केलाय. धावा धावफलकावरती 16 या षटकातील 5वा चेंडू. हा कुठे चेंडू टॉपेट लागलाय. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. त्या एका झेल नंतर बदललेलं नशीब 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 आणि या नशिबाचा चौकार. लावला चेंडू त्या एका चेंडू नंतर बदललेला नशीब आपण मैदानावरती पाहतोय. धावा झाल्या धावफलकावरती 20-20. 20 धावा धावफलकावरती. काय मॅच रंगलाय. इथे एका बाजूला रॉयल्स मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला नितीन योद्धा उत्तन. सही का. इस मैदान पर क्या मुकाबला चल रहा है, और अपने सही कहानी पे इस मैदान पर इस चर्चा की है. इस मैदान पर वो क्या छूटा, उसके बाद मिरारो टीम के थोड़ी सी परेशानी मैदान के अंदर दिखती हुई नजर आई. नितिन योद्धा टीम मैच में वापसी करती हुई नजर आई. 19 गेंदे हैं, 24 रनों की दरकार है. अभी भी मंजिल दूर है, मगर इस मुकाबले में किसकी तरफ मुकाबला झुकेगा थोड़ा देखने वाली बात होगी. 19 चेंडू 24 धावा. 19-24 मॅच जवळ आले आहे, मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. 19 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय. यावेळेस ऑफ साइडला चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर चेंडूच्या खाली अगदी बरोबर वेळेवर येतोय. यावेळेस मिळते ती विकेट. बॅटर बाद मिस्टर डेन्झेल मात्र परतीच्या मार्गी आउट. बिल्कुल डेंजिल आपको मंजिल तक जाना था, लेकिन मंजिल के पहले डेंजिल बाद हुए.
मंजिलवर पोहोचण्याच्या अगोदर डेन्झिल बाद झाल्यात. 8 धावा त्यांनी केल्या. चांगला असं वाटलं होतं भागीदारी जमते, पार्टनरशिप जमते आणि त्याच वेळेला ही पार्टनरशिप ब्रेक केले आणि तो गोलंदाज पण तसा आहे ना आदिल. जैसे जहीर भाई हमेशा कहते हैं ना, शाहरुख खान का फेमस फिल्म है कौन सी, रब ने बना दी जोड़ी. रब जोड़ी बनाता है और आदिल आके जोड़ी तोडता है आणि ती जोडी तोडले आदिलनं याच वेळेला. 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावा करते 20. कंपॅरिझन बघूया आपण ज्यावेळेला आफ्टर 3 ओव्हर काय घडलं होतं. हा विकेट बघा, पहिला जोडी जमली होती ती निखिल आणि डेन्झिलची आणि तीच जोडी आदिल नेऊन तोडली. आदिलनं 2 षटकं हाताळली, 14 धावा खर्च केल्या, 3 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. आणि आता समीकरण आहे 18 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण मैदानावरती बघतोय. पण 3 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला रॉयल स्टर्नची परिस्थिती पण अशीच होती. त्यांची परिस्थिती बघा, आफ्टर 3 ओव्हर्स रॉयल स्टर्न मीरा रोड 18 लॉस ऑफ 4 विकेट्स आणि आफ्टर 3 ओव्हर नितीन योद्धा 20 लॉस ऑफ 6. तिथे 18 वरती 4 होते, इथे 20 वरती 6 आहेत. सही का इस मैदान पर सर जी, कभी ऊपर तो कभी नीचे, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम. यही तो क्रिकेट का खेल है. कभी खुशी देता है तो कभी रुलाता है, कभी हंसाता है तो कभी इस मैदान पर गम देता है. एक लाजवाब क्रिकेट है. गेंदबाजी पर दानिश आएंगे. गेंदबाजी पर आने वाली 18 गेंदें हैं, 24 रनों की दरकार है. यहाँ पर रुकी है मुकाबले में जी जान है. डीपीएन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाहीये. काय मॅच सुरू आहे, अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 षटकानंतर आपण तुकारामजी बऱ्याचदा खेळ बदलताना पाहिलाय. 3 षटकं संपलेत, अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. काय या 3 षटकानंतर मात्र हे 3 षटकं नक्की कुणाच्या बाजूने असतील. बघा 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर बोर्ड दाखवला होता आपल्याला. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, फुलटॉस बॉल स्टेअर करत होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकानंतर रॉयल स्टर्नर होता 18 वरती. याचा अर्थ काय माहिती का, त्यांनी नंतरच्या 3 षटकामध्ये 25 रन केल्यात. आता तुम्हाला किती करायचे आहेत, 24. त्यांनी 25 केल्या होत्या, तुम्हाला 24 करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती हा सिंगल डायरेक्ट हिट असते तर काम तमाम होतं. डायरेक्ट हिट काम तमाम झालं असतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. सही का सजी, इस मैदान पर 17 गेंदों का खिलाना बाकी, 23 रनों की दरकार है. मगर गेंदबाजी पर 17 गेंदे 23 रनों की दरकार है. मंजिलें दूर है, लड़ना है, पसीने गवान है, क्योंकि इतवार को कदम किसके आएंगे वो चैंपियन की ट्रॉफी तक जाने के लिए. 2025 का महासंग्राम 26वां साल किसके नाम होगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर ये मुकाबला किसके नाम होगा. 17 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत पहिला चेंडू, एका चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले. 24-23 करायचे. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, धावा करायचे ते 23. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दानिश या गोलंदाजाला आपण पाहतोय. आणि काल पण असा एक गोलंदाज होता, तो चेंडू हाताळताना थोडासा थांबला होता, पण मॅच नाही थांबला. मॅच तिथून सुरू झाला होता परत एकदा. त्याच्यामुळे आता थोडेसे थांबले आहेत, पण मॅच नाही थांबलाय. नक्कीच लिओन स्ट्राईक एंडला आहे. चेरप दोन्ही डगआउट मधून आवाज येत आहेत, असं नाहीये की दोन्ही डगआउट शांत आहेत. चेरप दोन्ही डगआउट मधून केलं जातं खेळाडूंना. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बराचसा खाली बसतोय. एक रायझिंग डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहिली तुकारामजी. हा मॅच पण तसा खालीवर वाला आहे. खाली जाणार, वर येणार, उचली मारणार, परत एकदा खाली जाणार. तो अम्युजमेंट पार्क मध्ये तुम्ही गेले बघा, फ्री फॉल असतो, एकदा खूप वर जातो आणि त्याच्यानंतर खाली येतो. हा बघा चेंडू खाली राहिलाय. हा मॅच पण तसा खालीवर वाला सध्या चाललाय. सही का सजी, 16 गेंदे 23 रन, कभी ऊपर तो कभी नीचे. सही छिकर इस मैदान पर आपने किया है. मगर बल्लेबाज का एक्शन रिएक्शन क्या था इस मैदान पर. और फील्डिंग की सजावट हो रही है. हर गेंद पर समीकरण चेंज है, हर गेंद पर प्रेशर है. गेंदबाज बल्लेबाज ओवर. अगली गेंद इस मैदान पर दानिश की अच्छी गेंद थी. ऑस्टम को खट करना चाहते थे, मगर गेंदा बल्ले का संबंध नहीं कर पा रहे बल्लेबाज. गेंद सीधी विकेट कीपर उबैद खान मुन्ना के हाथों में आती भी डॉट बॉल. बघा खाडेनकर गोलंदाजाला दानिशनं तर एक केलेला आहे, तो लेफ्ट आर्मरचा तो नॅचरल अँगल आहे ना, बघा लेफ्ट आर्मरचा नॅचरल अँगल बघा, कट झाला, लांबून केलं, दुरून केलं. डॉट बॉलची सांगता होत असताना 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकरला लेवन सज्ज होईल. दानिश बॉलिंग मार्कवरती सज्ज झाल्यात. महत्वाचे 3 चेंडू आहेत या षटकामध्ये आलेले. 3 चेंडू 5-6 धावा महत्वाच्या ठरू शकतील. पुन्हा एकदा दानिश सज्ज होईल. स्ट्रायकरला फलंदाज लेवन.
डाऊन द ग्राउंड समोर बॅक टू द बॉलर खेळलाय, बॅक टू द बॉलर खेळलाय, डॉट 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 डॉट. इथे वेबसाईट क्रिएट करतोय, WW नाही आल्यात पण डॉट डॉट आल्यात आणि डॉट डॉट न मॅच थोडासा लांब चालला. 14 चेंडू 23 धावा. अप्रतिम गोलंदाज डॅनिश मार्फत आतापर्यंत अक्षरशः लिओनला बांधून ठेवलाय, जकडून ठेवलाय. 3 चेंडू आतापर्यंत लिओनने केलेत, मात्र आतापर्यंत एकही धाव फलकावर लावली नाहीये. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 23. सही का सर जी, इस मैदान पर दानिश इस मैदान पर छाते हुए नजर आ रहे हैं. अगली गेंद खेल तैयार, दानिश की अगली गेंद, बेहतरीन शॉट है. वहां पर फिर से वो गेंद उस मैदान के ऊपर ही रुकती हुई, गेंदबाज दानिश की हाथों में जाती हुई. कालचा एक मॅच झाला होता ना, 18-15चा मॅच नारंगी वर्सेस वसई कोलीवाडा होता कालचा मॅच. 18-15चा मॅच आणि त्यावेळेला सुद्धा 4थं षटक आलं होतं ज्यामध्ये फक्त सिंगल रन आला होता. आताही तो मॅच तसा चाललाय. आता डगआउट मधनं आवाज काय येतोय माहितीये का, लेऑन लेऑन कमॉन कमॉन, तो आवाज आलाय. लेऑन आहे लेकिन कमॉन, इथे ती खेळ वाचवायचा आहे, उंचावायचा आहे तुला. तर दुसऱ्या बाजूला डॅनिशला माहिती आहे मला चांगलं फिनिश करायचं आहे. चांगली ओव्हर डॅनिशने केलेली आहे आणि तो चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न. 13 चेंडू आणि 23 धावा. म्हणजेच लिओन म्हणायचं गेलं तर लिऑन म्हणजे लिऑन तू ऑन हो, सध्या तुझ्या ऑन होण्याची गरज आहे टीमला. नाही कमॉन त्याकरता सांगितलं लेऑन कमॉन, यही वक्त है खुद को समझाने की कि मी हे करू शकतो, माझ्याने शक्य आहे आणि मला हे करायचं आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट. हे तुम्ही स्वतःला सांगायचं आहे, स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे मैदानावरती. हा शेवटचा बॉल आहे. हमेशा कहते ना आखरी गेंद शेष है, दोनों के लिए विशेष है. 13-23 मॅच. बॅटला लागलाय चेंडू, पुन्हा एकदा बॉल थ्रू मध्ये फील्ड केला आहे. दानिशनं चांगला फिनिश केलंय. इथे काहीतरी घडलंय आता, कोणासाठी घडलंय आणि कोणाचं बिघडलंय. शेवटच्या चेंडूवरती विकेट, शेवटच्या चेंडूवरती एक धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना दानिशनं चांगले षटक हाताळले. 2 धावांचं आफ्टर 4 ओव्हर स्कोर 22 धावा. एका गाणं ऐकूया, टेन्शन भरपूर वाढलंय आता, टेन्शन दूर होऊ शकतं. ये 22 रनों की दरकार है, मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है. इस मैदान पर 11 के रन से बल्लेबाजी करनी है, मगर 7 खिलाड़ी डगआउट में आराम कर रहे हैं. नितिन योद्धा उत्तम टीम के इस मैदान पर आने वाली 12 गेंदें हैं ना, उसमें से 2 बड़े शॉट तो लगाने होंगे, मगर आप दिमाग की बत्ती को जलाना है. मगर कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. बिल्कुल, जीत के खातिर जुनून चाहिए. अशा वेळेला जुनून पाहिजे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता मैदानीवरती आहे. आता माहितीये का, फक्त बिल्कुल आपने कहा ना हौसला चाहिए लेकिन जुनून भी चाहिए. जीत की खातिर जुनून चाहिए. 4 षटकानंतर धावा होत्या 26 आणि आता आहेत त्या 22. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. या आसमां भी आएगा धरती पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. इरादे सही होने चाहिए. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या बरोबर 22. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो तुकारामजी की आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. संकटात लक्षात ठेवा, संकटात घराच्या विटा देखील ढासळून जातात. मात्र या ठिकाणी या संकटावर तुम्हाला नक्कीच मात द्यावी लागेल, उभा राहावं लागेल, खंबीरपणे उभा राहावं लागेल आणि खंबीरपणे उभा राहून आपल्या टीमला विजय देखील मिळवून द्यावा लागेल. नाही तो 3 रेट मधला फेमस डायलॉग आहे ना, स्वतःला मनाला समजावत सांगा, ऑल इज वेल सांगितलं तर खेळ बदलेल. ऑल इज वेल, बघूया खेळ बदलेल का. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 22. सही का, यश को गेंदबाजी पर लगा जा रहा है. 12 गेंदे 22 रनों की दरकार है. वक्त चाह रहा है, मगर कहते हैं ना सुबह की चाय बड़ों की राय, समय समय पे होनी चाहिए, वरना समय तय करेगा कि आपका क्या करना है. और ऐसा भी आज शाम को चाय आई थी, लेकिन चाय में थोड़ा चीनी कम थी. चाय में चीनी कम और मैच में भरपूर दम आहे या मैदानावरती. आणि अजीब या मैदानावरती आलाय. नक्की तुम्ही देखील चांगली गोष्ट उल्लेख केला होता भारत, की स्वतःला उद्ध्वस्त देऊ नका, कारण अशा प्रसंगीमध्ये स्वतःवरचा विश्वास, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास डगमगला
तर मग कुठेही तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला ती इतका यशस्वी होणार नाही. त्यामुळे आत्मविश्वास महत्वाचा आहे, कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. स्वतःला डगमगून देऊ नका. 12 चेंडू 22 धावा. टाळ्यांचा गजर एका डगआउट मध्ये आलाय. स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतः सिद्ध झालात खेळपट्टीवर तर प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाहीये. 12 चेंडू 22 धावांची गरज विजयासाठी. ही मॅच रफ अँड टफ मॅच, गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नेक्स्ट गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्रायकरला नेक्स्ट गोलंदाजीला आपण पाहिलं तर अजीब कटर चेंडू आता पण वाईट. हो वाईट चेंडू आणि तिथून मुन्नाने इशारा केला की रिव्ह्यू बघूया कहाणी मेटवीस. आता यानं गाणं लावलं होतं ना, एक मोड आया. इथे पण एक मोड आलाय, थर्ड अंपायरचा मोड आलाय आणि मॅच जबरदस्त चाललाय. रॉयल स्टनर मीरा रोड आणि नितीन योद्धा उत्तन या दोन संघामधला हा सामना आपण मैदानावरती पाहतोय आणि सध्या थोडंसं थर्ड अंपायर ते पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तिसरे पंच थर्ड अंपायर बिजी है. मुकाबला उधर टाइट है और अंपायर को बिजी करते हुए नजर आए हमारे अंपायर. मगर क्या इस मैदान पर चलता हुआ नजर आ रहा है. क्या ये वाइट होगा तो 12-21 का मामला आएगा या फिर वाइट नहीं होगा तो 11-22 का मामला आएगा. चला तिसरे पंच, तिसरे थर्ड अंपायर. आइए हमारे थर्ड अंपायर इस मैच की निर्णय को पूरा कर दे. और क्या वो मुकाबला चलता हुआ कभी ऊपर तो कभी खुशी तो कभी गम दे रहा है. ये नारंगी का इतिहास मैदान है. फन लाइट, क्योंकि सनलाइट और फन लाइट में बहुत फर्क है दोस्तों. बहुत मुकाबले हमने देखे. क्योंकि बुधवार को इस टूर्नामेंट का आगाज हुआ, जब से पहले दिन से वो खेल बदला है. चलिए दोस्तों, आज का तीसरा दिन है और तीसरे दिन में आपने रिप्ले में हर चीज देखी है. डिपेंड लाइव पर हर और दोनों टीमों को एक एक रिव्यू दिया गया, व्हाइट और सिर्फ भीमा देखने के लिए. और थर्ड अंपायर आइए जल्द से जल्द इस निर्णय को अंजाम देने के लिए. इथून जर हा रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुढे रिव्ह्यू कंटिन्यू राहील आणि जर अनसक्सेस झाला तर मात्र हा रिव्ह्यू गमावला जाईल. म्हणजे याच्यानंतर तुम्ही परत रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. हा एक नियम आहे या स्पर्धेचा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी NCC चषक 2025. त्यासाठीच लक्षात ठेवा, कुठल्याही संघावर अन्याय होता कामा नाहीये. या कारणास्तव आपण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिला आहे. DRS एक एक अपन दिला है. सही का भरोसा जी. इस मैदान पर दूध का दूध, पानी का पानी. थोड़ी देर में आपके सामने निर्णय आएगा. काम मत जाइए, दोनों टीमों के लिए परफेक्ट निर्णय आएगा. ये क्रिकेट का खेल है. गेम थोड़ी देर के लिए रुका है. डिसीजन पेंडिंग है. ठक ठक हो रही है. दिल की धड़कनें तेज है. चला बाकी कोणी जाऊ नका. तिथे आहेत तिसरं पंच, ते पाहतील. चला रिप्ले आपण बघूया. निर्णय नक्कीच येईल. रिप्ले आपण पाहू शकता. ज्यावेळेला चेंडू निर्णय अभी तक आना बाकी है. थोड़ी इंतजार की घड़ियां चल रही है मैदान के अंदर. थर्ड अंपायर आइए और देखिए और फिर परखिए और फिर वो निर्णय आपके तक पहुंचा जाएगा. क्योंकि नारंगी घांसा मिलर का, नारंगी का ये NCC ट्रॉफी 2025 का थरार है. सभी टीमें हमारे लिए बराबर हैं. किसी पे अन्याय ना हो. यह निर्णय भर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी हमने 2 दिन देखी. तीसरा दिन आज आप देख रहे हैं. सभी दावती टीमें हमारी ग्रामीण विभाग से आई हैं.
चला रिप्ले आपण बघू शकता. निर्णय येतोय. तिसऱ्या पंच तिथे पाहण्याचा प्रयत्न केलाय आणि निर्णय आलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचाचा निर्णय तिथे आपल्यापर्यंत पोहोचतोय बघा. पण पुन्हा एकदा आपण रिप्ले बघू शकता कारण थोडासा जो व्हाईट लाईनची लाईन ते पाहण्याचा प्रयत्न केला गेला होता. आप गेंदे रहेगी 11 रन आने बाकी है 22. मैच ऑन टीवी ऑन रखिए दोस्तों, क्या मजा आई है. मगर ये मुकाबला आपको अच्छा लग रहा है तो दोनों टीमों के लिए ताली बजाइए. क्या मुकाबला चल रहा है, कभी उत्तन तो कभी मीरा रोड. कि ये मुकाबले की क्रिकेट है और ये नारंगी का मैदान है. कभी इतिहास रचना भी जानता है, इतिहास तोड़ना भी जानता है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी चल रही है. सर जी क्या कहना चाहेंगे आप. इथून थोड्या वेळासाठी सामना थांबला होता. निर्णय घेण्यासाठी थोडासा वेळ त्या ठिकाणी वाया गेला होता तुकारामजी. इथून जो वेळ वाया गेलाय का इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होईल का. नक्कीच थोडासा लिफ्ट करा तो. लिफ्ट और मोमेंटम को शिफ्ट करा दो. मोमेंटमला शिफ्ट होईल का. कुठे चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडल गेटच्या रिझनमध्ये शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धाव या चेंडूवरती. एक धावाने समकेरम पुढे चालला. 23 23 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे 44 धावांचा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडू मध्ये 21 21 धावा करायचे आहेत. सही का सर जी. प्रशांत सर जी हर बार कहते हैं ना, अदनान स्वामी का होगा ना, बाबा बार रुक जा नहीं, अब लिफ्ट करा दे. लिफ्ट कराना है इस मैदान पर, लिफ्ट हो जाएगी तो ये मैच बनेगा उत्तन टीम के लिए. वहां पर निखिल स्ट्राइक पर आए, बहुत देर से स्ट्राइक मिली है. आने वाली 10 गेंदे 21 रनों की दरकार है. 7 विकेट गंवाई है उत्तन टीम ने. नितिन योद्धा टीम ने एक लाजवाब मुकाबला चलता हुआ ये नारंगी का मैदान है. आने वाली 10 गेंदे 21 रनों की दरकार है. आउटसाइड पर गेंद को खेल दिया. गेंद गैप में जा रही है तो खिलाड़ी गेंद को अपील कर पाएंगे. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. आप गेंदे हैं मैदान पर. 9 रन आने बाकी. 19 9 चेंडू 19 धावांचे. 9 19 मॅच 19 20 वाला आहे. त्या बाजूला या बाजूला 9 9 दोन्ही बाजूला आहेत. 19 मध्ये 9 आहे. 9 मध्ये तर 9 आहेच पण इंग्लिश मध्ये सर 9 बोलतात की आता काहीतरी करायचंय. पुढच्या 3 चेंडूवरती जसं मी उल्लेख केला तर भारत आजचं वातावरण थोडंसं दुर्कड आहे. अजून स्पष्ट होत नाहीये, क्लिअर होत नाहीये. आता बऱ्याच वेळेला ऑल क्लिअरचं येतात पण क्लिअर होत नाहीये. 9 बॉल आणि धावा करायचे 19. 9 चेंडू 19 धावा. 3 चेंडू खूप महत्वपूर्ण तुकारामजी. इथून हे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेले तर नक्कीच ही मॅच थोडीशी लांब जाईल. नितीन योद्धा उत्तन या टीमच्या बाजूनं. मात्र इथून जर या 3 चेंडूमध्ये जवळपास मॅक्झिमम 6 धावा जरी आल्या तुकारामजी, जवळपास मोठा पटका न खेळता दुहेरी धावा या 3 चेंडूमध्ये 6 धावा जरी आल्या तरी मात्र नितीन योद्धा हा मॅचच्या जवळ जाईल. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ सांगतो की शेवटच्या षटकामध्ये 15 धावांचा पाठलाग करतील की 15च्या वर. यस 12 की 15 धावांचा पाठलाग होईल शेवटच्या षटकापर्यंत आणि तेच करायचं आहे. रॉयल स्टार मीरा रोडला तर पाहिजे 15-16च्या वरती धावा पाहिजे. 10 पर्यंत पोहोचायचं आहे. खूप करायचा होता या चेंडूला मिस केलं ते खास करून निखिलनं. काय मॅच आलाय हे बघा. पहिला भरपूर बाहेर गेले होते. ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडूला आतमध्ये आणलं. थोडंसं आपण पाहिलंय हा चेंडू हाताळला गेला होता. लेफ्ट आर्मर आहेत. शेवटच्या शेवटी चेंडूवरती बोटं फिरवली गेली. 8 चेंडू आणि धावा करायचे आहेत 19. क्या गेंदबाजी अभी ज़्यादा देखने को मिलती हुई. 8-19 का मामला है. ये आने वाली 2 गेंदे दोनों टीमों के नायक होगी. एक बनेगा खलनायक, एक बनेगा हीरो. एक लाजवाब मुकाबला इस मैदान पर है. ये आने वाली 2 गेंदों पर एक बड़ा शॉट मैच में बने रहना होगा नितिन योद्धा टीम के लिए. बड़ा मुकाबला चलता हुआ. 8-19 बेहतरीन गेंदी कवर के निशान पर खेल दिया. टीम से खिलाड़ी आएंगे जब तक गेंद को फील कर पाएंगे. 1 रन पूरा हुआ है. 7-18 का मामला है. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती आले सिंगर. या चेंडूवरचा 6 मॅच मध्ये कायम राहील. नितीन योद्धा उत्तनचा संघ. हा हात आलेला चांगला चेंडू. अजिबचा हात आलेला चांगला चेंडू. रॉयल स्टार मीरा रोड त्याचा फायदा त्यांनाही होणार आहे. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडूचा खेळ या इनिंग मधला बाकी राहिला. स्ट्रायकर रेडला नेक्सनला थोडीशी ऍक्शन घ्यावी लागणार आहे. या चेंडूला मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. फक्त वेळ जास्त जातोय. वेळेवरती नजर असू द्या. पुन्हा थोडस वेळेवरती नजर असू द्या. असाच मॅच होता काल. आपण कामांचा पाहिला होता 7-16चा मॅच आणि त्यानंतर सिक्सर आला होता. अरे आता 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला फलंदाज नेक्सन. स्विच इट. काय गरज हो संघाची गरज काय. फटके खेळता काय. स्विच इट चा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. नेक्सन विकेट गडीबार.
काजी यहाँ पर मीरा रोड के डगआउट में थे तो उन्होंने कहा था कि 40 से 42 रन आप बनाइए, ये मैच आप बना सकते हैं और वहां पर ये मुकाबला चलता हुआ नजर आ रहा है. आप क्या कहना चाहेंगे? नाही हवा चर्चा तीच चालली होती ना, कारण जसं आता भारत राऊत उद्या 40+ क्रिकेट खेळणार. मी बोला 40च्या वरती गेली स्कोअर तर चॅलेंजेबल, 40 to 45 चॅलेंजेबल आहेत, ज्याचा उल्लेख आपण प्रेडिक्शन केलं होतं की 40च्या वर जर धावसंख्या गेली तर त्याचा पाठलाग करणं अंडर फ्लडलाईट्स आणि अंडर असा सिच्युएशन क्रुशियल मोमेंट पाठलाग ते करणं सोपं नाही आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पण मॅच संपला नाही आहे, अजून आहे मॅच. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच हवा पूर्णतः थांबली आहे, मात्र स्वतःची हवा निर्माण करावी लागेल. ताकदीवर स्ट्रोक खेळावे लागतील. 6-18 एक मोठा धावफलक आहे. इथून मोठा फटका सुरुवातीला जर आला तर ही मॅच बनून राहील. नाव देखील त्याचा निखिल आहे. बघा निखिलला म्हणजे आतापर्यंतच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये भरपूर त्याने इनिंग्स खेळले असतील, पण आता जर मॅच त्याने जिंकून दिली तर ही इनिंग कायम आपल्या स्मरणात आपल्या लक्षात राहणार आहे. कारण ही इनिंग महत्वाची ठरणार आहे. जी मॅच विनिंग इनिंग जर निखिलच्या बॅटमधनं आली तर कायम त्याच्या आठवणीत राहणार आहे. सही का सजी. इस मैदान पर आपने कहा कि एक हीरो बनेगा तो एक हीरो यादगार रहेगी ये मुकाबले की यारी. चलिए अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल हुई. जब तक मिड विकेट से खिलाड़ी आएंगे 1 को 2 में तब्दील करने का मौका है. रनआउट का मौका बन जाएगा क्या? थ्रो तो लाजवाब है मगर बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद होते हुए या क्या फिर हम बार का निर्णय क्या आएगा? 2 रन बने हैं मगर 5-16 का मामला आया है. तुकान सर जी इस मैदान पर एक बड़ा शॉट मगर 3 गेंदों में इस मैच का रूप पता चलेगा. हुड कहां करवट बैठेगा, मीरा रोड या फिर भाईंदर? पहिला चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न डीमिट वेगन क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आले होते. त्यांनी वन बाउन्स तो केला होता. खास करून विकेट किपर एन कडे केला पण तो परत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये आपण पाहतोय. निखिलचं 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा महासंग्राम एसी चषक 2025 चा रंगलाय. 16 धावा पाहिजे 5 चेंडूवरती 16. 5 चेंडू 16 धावा. मात्र एखादा मोठा फटका तुकारामची रिक्स घ्यावी लागेल. एखादा मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाहीये. हे देखील नक्की आहे. ऑप्शन नाहीये त्यांच्याजवळ. आणि जसं तुम्ही उल्लेख केला रिक्स फॅक्टर खतरा धोखा है. या जीतने के लिए भी हारने का भी खतरा है. जिंदगी जीने का मजा है जब थोड़ा सा रिक्स हो, और क्रिकेट खेलने का मजा तब हो ना थोड़ा सा होत्या करता मजा येणाऱ्या मॅचला. शेवटच्या ऑफ स्टंपच्या बाहेर होता, कव्हरच्या डोक्यावर चेंडू झाला बाउंड्री जवळ पाडला केला जातोय. क्षेत्ररक्षक पाडला करता लॉंग चेस फॉर द फील्डर. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचेल 2 धावा या चेंडूवरती पडा. जिंदगी जीने का मजा तब है जब थोड़ा सा इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तब है जब थोड़ा सा हारने का रिक्स हो. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 चेंडू मध्ये 14 धावा करायचे आहेत. सही का सजी. इस मैदान पर निखिल को हीरो बनने का मौका है. गेंदबाजों के पास हीरो बनने का है. एक खलनायक तो एक नायक है. 4-14 का मामला है मगर एक बड़ा शॉट चाहिए इस गेंद पर. चौका या सिक्सर आएगा ये मैच बदल जाएगा. मगर दोस्तों मजा आएगा इस मैच में. क्या मजा ये आखिरी गेंद तक सांसें हमारी गले में अटकी रहेगी. यश आहे बॉलिंग मार्क वरती नारंगी खाडी यांकडनं त्याच्या नावामध्ये यश आहे, सक्सेस आहे, विजय आहे. तो गोलंदाजीसाठी रेडी आहेत. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. वाईड मॅच टाईट त्याच्यामध्ये आलाय हा वाईड बॉल. आता 4-13 ये मॅच 13 या मेरा, मीरा की भाईंदर. मॅच 13 या मेरा. एक रिव्ह्यू जो होता तो रिटेन होता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा जाऊया. अब फिर से थर्ड अंपायर बीजे आई है. थर्ड अंपायर क्या ये वाइड होगा तो फिर क्या मुकाबले में 4-13 का मामला आएगा या फिर डॉट बॉल आएगी तो 3? क्या होगा क्या नहीं ये क्रिकेट का खेल. मैंने कहा ना आखिरी गेंदे तक हमारी सांसें गले में अटकी है. कभी मिरारो के डगआउट में खुशी है तो कभी हम वाइंदर के डगआउट में खुशी देख रहे थे. फिर गम है तो खुशी. ये क्रिकेट का नाम है. मगर दोस्तों ये नारंगी का मैदान है. आखिरी गेंद गिरी नहीं, मैं मुकाबले को हरा नहीं. आखिरी रन बुरा हुआ नहीं, इस मुकाबले को मैंने जीत मानी नहीं. आणि या मॅच म्हणजे आपण बघतोय की किती वेळा थोडासा वेळ गेलाय, टाइम गेलाय. 4-13 पण क्लिअर का पाण्याचा प्रयत्न तिसरे पंच तिथे करत आहेत. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आणि जसा भारत आमच्या जोडीनं नक्कीच होते, त्याच्यामुळे त्यांनी देखील उल्लेख केला होता की काही गोष्टी कशा बदलतात, काही नाही बदलत. तिसरे पंच पाहण्याचा ते प्रयत्न करतात. रिप्ले देखील आपण पाहतोय. चेंडू स्टार्ट कुठून झाला, एंड कुठे झाला, या सर्व पाहिल्या जातील. स्टार्टही आपण पाहिलाय तर तिसऱ्या पंचाने पाहिलाय. एट्स डिसिजन येणार आहे. पाहतात तिसऱ्या पंच पाहतात. स्टार्टही आपण बघतोय तर बरोबर वाईट लाईनच्या बाहेर त्याकडे इट्स अ वाईट बॉल.
व्हाइट बॉल चा इशारा होतोय पंचाकडनं. त्याच्यामुळे एक तेरी एक मेरी, ये मैच भी तेरा है या मेरा है. 4-13. सही कहा सर जी, 4-13 का मामला. ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है. आउटसाइड पर गेंद को खेलते हैं, लॉन्ग पर गेंद जा रही है तो गेंद को फील किया जाएगा. एक पूरा हुआ, दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या? थ्रो एंड गलत है. 2 बन गए हैं. आप 3 गेंदे हैं, 11 रनों की दरकार है. दिल थाम के बेटे दोस्त, क्या कहना चाहेंगे? 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच काय चालला रंगलाय मैदानावरती आपण पाहतोय. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच निखिल खेळतोय 11 वरती आणि बरोबर 11 पाहिजे. तो 11 वरती आता बॅटिंग करतोय पण 11 रन नक्कीच अजून पाहिजे या मॅचला जिंकण्यासाठी. सही कहा सर जी, इस मैदान पर 3 गेंदे 11. ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है. एक लाजवाब मुकाबला कहते हैं ना. इस मैदान पर सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए, वरना समय तय करेगा आपका क्या करना है. मगर कहते हैं मंजिलें उन्हीं के हाथ में मिल जाती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता. हीरो बनने का मौका इसी मैदान पर से आपको लेकर आगे भी जाएगा. मगर आने वाली ये गेंद दोनों टीमों के लिए मैदान पर पानी जा रहा है. क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? ये तो देखने वाली बात होगी. काय डायलॉग घेतलाय झहीरनं. नक्कीच तर त्याला मी सांगितलं की दोस्त तुम भी लिखा करो शायरी तुम्हारा भी बड़ा नाम होगा. दोस्त तुम भी लिखा करो शायरी तुम्हारा भी बड़ा नाम होगा. तो जब तुम पे गिरेंगे अंडे और टमाटर, शाम की सब्जी का इंतजाम हो जाएगा. क्या बात है, क्या बात है. सर जी, इसलिए तो हमें पूरे गौरव है कि हम ऐसे कमेंटेटर के साथ बैठकर समालोचना करने की संधि मिलती है. जितने बाद दिमाग में 26 साल का पूरा रिकॉर्ड है. किसने ट्रॉफी को लिया है, किसने बेस्ट बॉलर लिया है, किसने बेस्ट बैट्समैन लिया है, मारी का भी किसे दी गई है. कितने सालों में उन्होंने लगातार ट्रॉफी तो लगातार नहीं जीती है, मगर कितने सालों में कौन सी टीम ने इस मुकाबले को जीत के चैंपियन बने. वैसे हमारे कमेंटेटर तुकाराम मंगेशकर जी, उनको सलाम है, नमस्कार है. और ऊपर वाला ऐसी आवाज को कयामत तक सही सलामत रखे, ऐसी हम अपेक्षा 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगला. काडियांकडे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. थोडीशी विश्रांती, मराठीमध्ये चित्रपटाला आता क्षणभर विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा मॅच स्टार्ट झालाय. खेळण्याचा प्रयत्न होता, पायावरती चेंडू हाताला अपील जरूर झालंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 2-10 एकदा 2दा 2दा सक्सेस व्हायचंय. 2-10चा अर्थ काय? बॅट्समनला 2दा सक्सेस व्हायचा आहे आणि गोलंदाजाला किमान एकदा चांगला चेंडू हाताळायचा आहे. नक्कीच नक्कीच तुकारामजी, 2 चेंडू आहेत. 1 चेंडू मी म्हणेल निर्णायक असेल. इथून हा चेंडू जो आहे तो निर्णायक असेल. इथून जर डॉट बॉल आला तर कदाचित चित्र स्पष्ट होईल. मात्र इथून एखादा चौकार किंवा षटकार या चेंडूवर जर आला तर ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. शेवटच्या चेंडूपर्यंत चालले, पण त्यासाठी हा मॅच बॉल आहे. या चेंडूवरचा प्रहार, वार, पलटवार, मॅच मधले आव्हान. 2 धावाचा मॅच. मिस केला. लेकर थोडासा हाताळला होता, बोट फिरवली होती. शेवटच्या चेंडू बघा, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स हा मारा केला होता. थोडीशी बोट फिरवली आणि शेवटचे जे दडपण नौस कायम ठेवले ते गोलंदाज या क्षणाला. सही का यश गेंदबाजी पर से क्या गेंदबाजी की है तमाम नारंगी नारंगी का एनसीसी ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं. मगर हम बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे, लगातार हमें इस मैदान पर समर्थन करने की संधि मिलती है. आपका बहुत बहुत हम शुक्रिया अदा करेंगे. आखिरी गेंद इस मुकाबले की, और यहाँ पर रिवर्स खेलने गया और ये मुकाबला मीरार और टीम के पक्ष में जाता हुआ इतवार को उनके कदम इस मैदान पर आएंगे. मगर नितिन योद्धा हटला का उत्तम टीम अपने लाजवाब खेल खेला, इस मैदान पर अपने आए, अपने हिस्सा लिया इस टूर्नामेंट में. आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे. और दोस्तों अब थोड़ी देर में गेम चेंजर खिलाड़ी कौन होगा मैन ऑफ मैच का खिताब, ये देखने के लिए हम आ जाएंगे थोड़ी देर में हमारे सबके चाहते लालडे कमेंटेटर तुकाराम सर जी के पास, जब से हम आपसे लेते हैं थोड़ी सी रजा विश्राम जी. थैंक यू, धन्यवाद. गेम चेंजर खिलाड़ी आज का यह आखिरी मुकाबला एक लाजवाब अंदाज में इस मैदान पर हमने देखा.
एक तरफ हम नितिन योद्धा उत्थान टीम को देख रहे थे, एक तरफ स्टार मिरारोट एक लाजवाब खेल 44 का पीछा करते थे टीम, थोड़ी सी बैकफुट पर जाती हुई नजर आई, आखिरी गेंद तक कभी सांसें ऊपर तो कभी नीचे होती हुई नजर आई। ये नारंगी का मैदान है। आइए नितिन योद्धा, आपने बेहतरीन लाजवाब खेल खेला, मगर गेम चेंजर खिलाड़ी है इस मैदान पर। मिरारोट का गेम चेंजर खिलाड़ी वो है आदिल। आइए आदिल, एक लाजवाब गेंदबाजी का जलवा इस मैदान पर, 2 ओवर 14 रन और 2 विकेट, एक लाजवाब गेंदबाजी। गेम चेंजर खिलाड़ी आदिल। आइए फरहान भाई, एक फोटो भी लीजिए आदिल भाई का, क्योंकि यादगार रहेगी इस नारंगी पर। युवा खिलाड़ी है, क्योंकि मिरारोट प्रीमियर लीग अपने देखी, उसमें से तमाम उभरते हुए सितारे हमारे मंच के करीब आए हैं और नारंगी में अपना खेल का जलवा बिक रहा है। एक लाजवाब खेल इस मैदान पर चलता हुआ नजर आया था। और दोस्तों, आज का दिन भी एक लाजवाब रहा। तमाम 8 टीमें ग्रामीण की थी, अपनी दावत दी गई थी इस नारंगी के ऐतिहासिक मैदान पर, और वो लाजवाब 8 टीमों ने खेल खेला, उनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। और दोस्तों, ये मैन ऑफ मैच का खिताब आदिल को हम दे रहे। अतिथि मेहमान आदिल भाई हमारे साथ हैं, थोड़ी सी 2 मिनट के लिए चर्चा करेंगे, फिर हम सीधा हमारे कॉम बॉक्स में चलेंगे। आदिल भाई, आपको तो पहले सलाम है हमारा, एक लाजवाब गेंदबाजी की। कैसा लग रहा था इस मैदान पर आप जब मैदान पर पहुंचे थे शाम के समय में? जी बिल्कुल अच्छा लग रहा था, और ये थोड़ा सा फील्ड बॉलिंग विकेट है, तो इससे बॉलर के लिए बहुत अच्छा मदद मिल रहा था, इससे हम लोग अच्छा बॉलिंग कर पाए। और हाल ही में अभी मिरारोट प्रीमियर लीग हुई, वहाँ पर आपको खेलने का मौका मिला, उसमें अच्छा प्रदर्शन किया, इसलिए इतनी बेहतरीन बड़ी टीमों में खेलने का मौका मिला, तो क्या कहना चाहेंगे आप? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू टू अर्शद भाई एंड उबैद भाई एंड आमिर भाई एंड ऑल माई सीनियर्स, कि उनकी वजह से अगर वो गाइड नहीं करते मुझे तो आज मैं इतना अच्छा परफॉर्मेंस नहीं कर पाता, उनकी मोटिवेशन की वजह से आज मैं आया हूँ। थैंक यू अर्शद भाई। शुक्रिया आदिल भाई, आप इस मैदान पर इतवार के दिन अपने कदम को लेकेंगे, वही खेल हम वही जलवा आपकी गेंदबाजी में देखेंगे। दोस्तों, अब थोड़ी देर में हम चलते हैं हमारे सीधे कॉम बॉक्स में, जहाँ पर है हमारे सभी के क्षेत्र लाल कमेंटेटर तुकाराम सर जी।